एक असा ग्रुप फॉर्म केलेला आहे की तुम्हाला काही ऑफिसर्स आणि काही बाकीच्या फॅकल्टीज मिळून गाईडन्स देण्यासाठी हा ग्रुप बेसिकली तयार केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही सातत्याने फ्रिक्वेंट इंटरव्हल नंतर तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहोत. काही सेशन्स अरेंज करणार आहोत. तर बेसिकली आजचं एक ओपन सत्र होतं. पहिलंच असल्यामुळे याच्यामध्ये थोडासा एक असं झालंय की काही 10वी-12वीच्या मुलांनी पण करिअरसाठी गाईडन्स मिळेल म्हणून अप्लाय केलेलं आहे. जवळपास म्हणजे खूप 250-300 ॲप्लिकेशन्स किंवा फॉर्म्स आले त्याच्यामध्ये. तर एक इन जनरल मी आज बोलणार आहे. एकंदरीत मी सगळ्यांचं प्रोफाईल बघितलं. मॅक्सिमम मुलांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. तुम्ही राज्य सेवा पूर्व परीक्षेला अपिअर पण होणार आहात. तर त्या दृष्टिकोनातनं पण काही गोष्टी सांगणार आहे आणि एक इन जनरल मी जसं म्हटलं तसं आजचं सत्र आणि मग आपण एकदम फोकस्ड याच्यानंतरच्या गोष्टी विषयनिहाय जाणार आहोत. त्याच्यामुळे एक प्रायमरी तुम्हाला मी आयडिया दिली की या पद्धतीने आपण पुढे करणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचं एक फक्त सगळ्यांना सूचना देते की पार्टिसिपंट्सची संख्या खूप आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शक्यतो ऑफ ठेवा. कारण व्हिडिओ जर सगळ्यांचे ऑन राहिले तर बँडविड्थ कमी पडेल आणि ग्रामीण भागातनं जे विद्यार्थी आहेत त्यांना कदाचित आवाज जाणार नाही माझा. इथनं आमची प्रोसेस सुरूच आहे व्हिडिओ आणि तुमचा आवाज पण म्यूट करण्याची, पण तुमच्या बाजूने पण म्यूट राहू द्या. शेवटी प्रश्नोत्तराचं आपलं सत्र असेल. त्याच्यामध्ये तुम्ही मग फक्त स्वतःचा अनम्यूट करून त्यावेळेला प्रश्न विचारा. कारण आता हे आपल्याला ऍप शिकावे लागणार आहेत. याच्यावरूनच इथून पुढे बरेच महिने क्लासेस होतील सगळेच. म्हणजे एकंदरीत मला वाटत नाही की पुढचे 5-6 महिने अशी परिस्थिती असेल की आपण वर्गात जाऊन बसू आणि एकत्रित सगळं शिकू. त्याच्यामुळे ह्या गोष्टी पण आता शिकाव्या लागतील. म्हणजे थोडक्यात याचे एटिकेट्स, मॅनर्स आपल्याला शिकावे लागणार आहेत. तर म्यूट करून ठेवा आत्ता आणि अगदीच काही मध्ये सांगायचं असेल तर कमेंट बॉक्स आहे तिथे. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल तर काही क्वेरी असेल किंवा आधीच आत्ता आठवलंय विचारून ठेवूयात असं असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर नंतर दिलं जाईल. तर आजच्या सत्राचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला जे वैयक्तिकरित्या वाटलं असं मी एक कारण सांगते. सगळ्यात आधी मी स्वतःला इंट्रोड्यूस करते. करिअर विथ एक्सेलन्स साठी जे आपल्याला ऑफिशियल अँकर आपली असणार आहे ती आज अवेलेबल नव्हती. त्याच्यामुळे आज मी पहिल्यांदा मलाच इंट्रोड्यूस करते. बरेच जण मला ओळखतात, खूप जण नवीन आहेत. मी स्वाती थोरात. मी असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट जीएसटी, सहाय्यक राज्य कर आयुक्त आहे, कोकण भवन बेलापूर या ठिकाणी माझं ऑफिस आहे. आणि गेली 20 वर्ष मी स्पर्धा परीक्षांना शिकवते. तुमच्यापैकी बरेच जण माझे आधी कुठल्या ना कुठल्या बॅचेसचे विद्यार्थी आहेत. लोकसत्तामधनं माझं लेखन सुरू असतं. याआधी काही मॅगझिन मधनं आणि पुस्तकांमधनं सुद्धा मी लिहिलेलं आहे. तर हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. आणि दुसरं महत्वाचं की 2 गोष्टी असतात की काही लोक खूप चांगला विषय शिकवू शकतात आणि अनफॉर्च्युनेटली ते परीक्षा पास होत नाहीत. काही जण परीक्षा पास होतात पण शिकवता येत नसतं. पण ह्या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन म्हणजे की मी गेले, मी शिकवूही शकते आणि मी पोस्ट पण मिळवली. तर ह्या अशी व्यक्ती ज्या वेळेला तुमच्याशी कम्युनिकेशन करते त्यावेळेला ते तुम्हाला 100% खूप फायद्याचं ठरतं. आणि आज आपल्या बरोबर असे अनेक लोक आहेत जॉईन झालेले. आता जॉईनिंगचं मी सेशन सुरू केल्यानंतर बघितलं नाहीये. जाई वाघचौरे मॅडम आलेले आहेत. मॅडम डेप्युटी कमिशनर आहेत जीएसटी डिपार्टमेंटला. सातारा इथे त्यांचं पोस्टिंग आहे. तर शेवटी किंवा असेल तर जाई हाय म्हटलं तरी चालेल अनम्यूट करून, म्हणजे तुम्ही दिसाल स्क्रीनवर. ठीक आहे, ओके. आवाज येत नाहीये, बहुतेक रेंजचा, नेटवर्कचा काहीतरी इश्यू दिसतोय. अमोल कडू सर जॉईन होणार होते. सर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला ऑफिसर आहेत. बहुतेक सर व्हिडिओ ऑन करणार नव्हते, त्याच्यामुळे सर याच्यामध्ये असतील. प्रथमेश घोलप आहे तहसीलदार म्हणून, प्रथमेशचं पोस्टिंग आहे. प्रथमेश पण ग्रुपमध्ये जॉईन झालेला असेल. तर असे आम्ही अनेक जण आहोत आणि आम्हाला असं वाटलं की काय असतं, आम्ही परीक्षा देताना काही टक्के टोनपे खाल्लेले असतात. म्हणजे काही गोष्टी आहेत की ज्या शेअर करणं खूप आवश्यक असतं पुढे जाऊन, आणि मग त्या चुका तुम्ही न करता, म्हणजे कदाचित काही गोष्टींचं आम्हाला नॉलेज मिळालं नाही किंवा ती गोष्ट एक समजून घेण्यासाठी कदाचित एखादा अटेम्प्ट वाया गेला, काही काळ गेला विनाकारण, म्हणजे सगळ्याच गोष्टी खर्च होतात. म्हणजे तुम्ही विद्यार्थी सगळ्यांनी बघितलं असेल की तुम्ही आपापल्या गावावरनं पुणे मुंबई असे जाऊन क्लासेस जॉईन करता, राहण्याचे खाण्यापिण्याचे खर्च असतात, क्लासेसच्या भरमसाठ फीज असतात. तर ह्या सगळ्यांमधनं आपण प्रयत्न करत असतो आणि खरंच हे खूप अवघड असतं सगळं.
सगळ्यांना एकदा परत रिक्वेस्ट आहे की व्हिडिओज ऑफ करा तुमचे. बँड विड्थचा प्रॉब्लेम होतोय, खूप संख्येने विद्यार्थी जॉईन झालेले आहेत, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय. तर सध्या तुम्ही ज्या वेळेला प्रश्न विचाराल किंवा जेव्हा बोलायचं असेल त्यावेळेला तुम्ही व्हिडिओ ऑन करा, पण आता सध्या प्लीज सगळेजण ऑफ करा, म्हणजे डिस्कनेक्ट होणार नाही परत. झाले सगळे कनेक्ट परत? तर मी जसं म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टींमधनं आपण जात असतो आणि मग एक दोन अटेम्प्ट सक्सेस नाही मिळालं, पास नाही झालं, तर कुठेतरी फ्रस्ट्रेशन येतं. आपल्या पेरेंट्सचे आपल्याकडनं खूप एक्सपेक्टेशन्स असतात आणि ह्या सगळ्याचा बॅलन्स करणं खरंच खूप अवघड जातं. त्याच्यामुळे एक व्यवस्थित दिशा मिळणं, आम्ही काय पद्धतीने अभ्यास केला किंवा एक अटेम्प्ट जर आम्ही फुल फोकस करून केलं असेल तर हे सगळं आम्ही शेअर करणार आहोत. अभ्यासाच्या पद्धती असतील, अभ्यासासाठी साहित्य काय वापरलं, काही स्ट्रॅटेजीज असतात. प्रत्येक विषयाचं आपली एक थेरी असते की या विषयामधल्या गोष्टी तुम्ही कशा आत्मसात करायच्या, कशा लक्षात ठेवायचं, तर हे सगळं आम्ही तुमच्यापर्यंत शेअर करणार आहोत. आणि प्रत्येक विषयातलं त्या विषयाचं जे तज्ज्ञ आहे, ज्यांना शिकवण्याची सवय आहे त्या विषयाची किंवा पुस्तकं लिहितायत, अशा पद्धतीचे जे सगळे व्याख्याते आहेत येतोय का आवाज सगळ्यांना? येतोय मॅडम. हा, कुणाचं तरी ऑन आहे, ते थोडस ऑफ करा. म्यूट करायला लागेल. अक्षय मुळे माईक म्यूट ठेवा तुमचा. तर हे अशा अडचणींमधून आपण जात असतो आणि त्याच्यावर मात करत आपल्याला फायनली आपल्याला जे अचीव करायचे ते करावं लागतं. ह्या गोष्टी सुरूच असतात सगळं आत्मसात करताना. तर हे या सेशनचं आणि या करिअर विथ एक्सलन्सचं बेसिकली उद्दिष्ट आहे आणि आपण या पद्धतीने जाणार आहोत. आता परीक्षेसाठीच्या गोष्टींबद्दल आपण काही बोलूया की 13 सप्टेंबर ही परीक्षेची डेट डिक्लेअर झालेली आहे. मला वाटतं एकदा किंवा दोनदा परीक्षा पोस्टपोन झाली आहे राज्यसेवेची, कदाचित होऊ शकते पोस्टपोन किंवा घेतली पण जाईल, याच्याबद्दल आपल्याला कुणालाच माहिती नाहीये सध्या. तर खूप विद्यार्थ्यांचे जेव्हा फोन येत असतात, विचारत असतात, तर ते होईल का परीक्षा, आम्ही काय करू, अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात, मी नेहमी विद्यार्थ्यांना इथल्या माहिती असेल जे ऑलरेडी आलेत की कायम सांगते की आपलं काम आपण करायचं, आयोगाचं काम करेल. आपलं काम फक्त अभ्यास करणं आहे. परीक्षा कंडक्ट करणं, ती कधी घ्यायची, योग्य वेळा कुठल्या आहेत ते आयोग ठरवेल, पण सद्यस्थितीत आपल्या समोर जे टाइम टेबल दिलेलं आहे त्यानुसार आपण आपला अभ्यास करत राहणं आवश्यक आहे. तर आता आपण असं गृहीत धरूयात की 13 सप्टेंबरला प्रिलिम्स होणार आहे आणि त्याच्यानंतर मग 2-2.5 महिन्यामध्ये हार्डली मेन्स घेतली जाईल, कारण ऑलरेडी परीक्षा डिले झालेली. तर पूर्व परीक्षेचे जे विषय आहेत त्या विषयाचा तास 4 तारीख असेल तर तुमच्या हातामध्ये किती दिवस राहिले? तर सगळ्यात महत्वाचा मला आज तुम्हाला जी गोष्ट सांगायची आहे की ती परीक्षा 13 तारखेला होणार आहे हे लक्षात घेऊन आणि आपला काहीही अभ्यास झालेला नाही असं स्वतःला सांगून एक उद्यापासूनचं टाइम टेबल आज बनवून घ्यायचं की उद्यापासून आपल्या हातात किती दिवस राहतात. तर या पद्धतीने आपल्याला आता असं करायचंय की तुम्हाला तुमच्या हातामध्ये किती तास आहेत, सध्या रोजचे किती तास मिळतायत इंटू आपल्याला किती दिवस राहतायत 12 तारखेपर्यंत. त्याच्यामध्ये मी असं सांगेन की शेवटचे साधारण 4-5 दिवस प्रश्नपत्रिका सोडवल्या गेल्या पाहिजेत. त्याचंही पुढे मी डिटेल सांगणार आहे, त्या कशा सोडवायच्यात, कुठल्या वेळेत सोडवायच्यात. तर या पद्धतीने प्लॅनिंग करायचे की एकूण हातात किती तास आहेत, मी किती तास अभ्यासाला दिवसभरात बसू शकणार आहे आणि मग ह्या सगळ्या विषयांना व्यवस्थित न्याय देणं. आता काय होतं की अभ्यासाचं टाइम टेबल बनवताना असं होत नाही की चलो 6 तास रोज मिळतायत आणि मग 36 तास आहेत, मग 6 गुणिले 6 विषय मी केले आणि सगळं झालं. तर आपल्याला हे समजून घ्यावं लागतं की माझा सोपा विषय कुठला आहे, माझा अवघड विषय कुठला आहे. आपण काय करत असतो अभ्यास करताना, आता तुम्ही सगळेजण मी ज्या वेळेला काही गोष्टी सांगते त्यावेळेला थोडंसं इंट्रोस्पेक्शन करा. आपण काय करतो की विषय आपल्याला माहिती आहेत, मग जे पण कुठले पुस्तक आपल्या हातात लागतील ती पुस्तक आपण घेतो, रॅन्डमली वाचत राहतो, म्हणजे त्याच्यावर फोकस नसतो आपला. किंवा काय किती वाचलं पाहिजे किंवा परीक्षेसाठी कितपत मर्यादित आहे ह्या गोष्टी लक्षात घेणं सगळ्यात म्हणजे आवश्यक आहे. तुम्हाला जर राज्यसेवा काय किंवा कुठली स्पर्धा परीक्षा क्वालिफाय व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्याचा सिलेबस तुमचा बाय हार्ट असणं आवश्यक आहे.
कसं होतं की प्रत्येक परीक्षेला काही सर्टन टॉपिक्स दिलेले असतात सिलेबसमध्ये आणि आपण काय करतो म्हणजे एक इतिहास विषय उदाहरणार्थ घेतला तर आपल्याला माहिती आहे की इतिहासामध्ये ग्रॅज्युएशन होतं, पोस्ट ग्रॅज्युएशन, पीएचडी करतात, पोस्ट डॉक्टरेट करतात. म्हणजे एक छोटासा त्यातला टॉपिक इतकं शिकण्यासारखं असतो. आपल्या हातात तेवढा वेळ आहे का? तर नसतो. मग आपण काय केलं पाहिजे की एक्झॅक्टली सिलेबस काय आहे आणि त्या सिलेबसवर मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये साधातःच्या नोट्स काढा. सेल्फ नोट्स असणं खूप आवश्यक आहे. प्रत्येक वेळेला कुणीतरी देते, कुठले तरी झेरॉक्स केले या पद्धतीने आपला अभ्यास होत नसतो. तर या पद्धतीने एक हे अभ्यासाचं हे गणित आहे आणि मग आपण मी म्हटलं तसं ह्या वेळा ठरवून घ्यायच्या. आता उदाहरणार्थ मी जर अभ्यासाला बसले, आता माझं ॲग्रीकल्चर बॅकग्राऊंड आहे किंवा मी ॲग्रीकल्चरल इकॉनॉमिक्समध्ये एम-एस-सी केलं. मग मला हे दोन्ही विषय सोपे वाटतात. मग जर मी टाईम टेबल बनवायचं ठरवलं, तर मी ॲग्रीकल्चर आणि इकॉनॉमिक्सला थोडा कमी वेळ देईन. कारण ऑलरेडी मला त्या विषयांचा माझा अभ्यास झालेला असतो. पण आता हिस्ट्री आणि जिओग्राफी, सोशल सायन्सेसचा माझा कित्येक वर्ष संबंध नाही राहिलेला. मग मला माहिती आहे की मला हिस्ट्री आणि जिओग्राफीला थोडासा जास्त इनपुट द्यावा लागेल. तर या पद्धतीने पहिल्यांदा सिलेबस समोर घेऊन समजून घ्या की प्रत्येक विषयामधली आपली सध्याची परिस्थिती काय आहे. ही परिस्थिती समजल्यानंतर क्वेश्चन पेपर घ्या. प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक टॉपिकवर कुठले प्रश्न विचारले गेलेत हे समजून घ्या आणि मग 2-3 टेक्स्ट बुक ठरवून घ्या की ही स्टँडर्ड पुस्तक आहेत. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की विषयनिहाय एक फॅकल्टी आपल्या समोर येणार आहे. आपण आठवड्यातनं 1 किंवा 2 सत्र ठेवणार आहोत असेच. तर त्या विषयाची फॅकल्टी तुम्हाला हे सगळं सांगेन की याचे बेस्ट पुस्तकं कुठली आहेत, काय पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. त्याचे काही मी म्हटलं जसं की स्ट्रॅटेजीज असतात की सणावाळ्या लक्षात ठेवायच्या आहेत इतिहासाच्या, तर काहीतरी टेक्निक असतं. इकॉनॉमिक्स मधल्या पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करायचा असेल तर त्याचं एक टेक्निक आहे की काय पद्धतीने गेलं की ते आपल्या नीट लक्षात राहतं. तर आपण विषयानुसार प्रत्येक जण तुम्हाला हे सांगणार आहे आणि तुम्ही ते अंमलात आणायचे, त्या पद्धतीने अभ्यास करायचा. तर ह्या स्ट्रॅटेजीज आपल्याला प्लॅन करायच्या. मग तुम्ही एक 5 दिवस शेवटचे असे ठेवा की ज्या वेळेला क्वेश्चन पेपरचा सराव करायचा आहे. हा ग्रुप आणि अजून आपल्याला काही जण ऍड होतील असं शेवटपर्यंत चालू राहिलं तर आपण शक्य झालं तर आम्ही म्हणजे ऑफिसेस सध्या लॉकडाऊन जरी असेल तरी वर्क फ्रॉम होम सुरू आहे. घरनं आम्ही सगळेजण काम करतोय. त्यातनंही जर वेळ मिळाला तर चांगल्या पद्धतीचा एखादा पेपर सेट करून आम्ही प्रयत्न पण करू. अदरवाईज तुम्ही जुने उपलब्ध असलेले पेपर सोडवा आणि मग तुम्ही म्हणजे त्याच्यावर आपण डिस्कशन घेऊयात. म्हणजे शेवटी पुन्हा एकदा एक फॅकल्टीला जर तुमची गरज असेल, आपण फोनवरनं तुमच्याकडे सगळ्यांकडे ऑफिशियल नंबर आलेला आहे. फेसबुक पेज ग्रुपवर तुम्ही आहात, तर तुम्ही जर टाकलं की असे काही रिक्वायरमेंट्स आले, तर त्या पद्धतीने आपण ऑर्गनाइज करणार आहोत गोष्टी. उद्देश एवढाच आहे की सध्या जे थोडंसं फ्रस्ट्रेटिंग सगळं वातावरण झालेलं आहे आणि जे खरंच आस लावून बसलेले आहेत. मी जसं म्हटलं की मोस्टली ग्रामीण भागातली मुलं याच्यामध्ये आहेत आणि आता आपला अभ्यास झाला होता आणि ह्या वर्षी आपण झालो असतो पास, पण अनफॉर्च्युनेटली नाही. त्याच्यामुळे काय करायचं की 4-5 क्वेश्चन पेपरसाठी त्याची प्रॅक्टिस करायची आणि मग फायनल पेपरच्या वेळेला तुम्हाला ते सोपं वाटेल. तर साधारण फर्स्ट राउंड जो असतो त्यावेळेला आपण अगदी आपल्याला ज्या प्रश्नांची कन्फर्म उत्तरं माहिती असतात तेच प्रश्न आधी सोडवायचे असतात. त्याच्यानंतर मग एक टिक मार्क करून ठेवतो आपण क्वेश्चन पेपरमध्ये छोटा की बाबा ह्या प्रश्नाचं उत्तर आपण सोडवलेलं नाहीये. मग बऱ्याचदा काय होतं की आपल्याला पुढे पेपर सोडवत जाता जाता अचानक काही गोष्टी आठवतात किंवा एखाद्या प्रश्नाचा रेफरन्स मिळतो पुढे आणि मग त्यावेळेला काय करायचं की सेकंड राउंड मध्ये मग 50-50% आहे की 4 पैकी थोडे हे 2 पर्याय तर कन्फर्म नाहीयेत. मग ह्याच्यातला मला विचार करून मी ह्याचं सोडवू शकतो प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे. तिसरा राउंड जो असतो त्याचं ऍब्सोल्युटली उत्तर माहिती नसतं आपल्याला. तुम्ही सगळ्यांनी 100% असे प्रश्न फेस केलेले असतात की आपल्याला माहित असतं आपण कितीही चिंतन केलं या विषयावर किंवा या प्रश्नावर तरीही आपल्याला ह्याचं उत्तर देता येणार नाहीये. आता या ठिकाणी त्याचा चान्स घ्यायचा की नाही हे तुम्ही प्रश्न किती सोडवले त्याच्यावर ठरवावं लागतं कारण निगेटिव्ह मार्किंग सिस्टम. म्हणजे पूर्वीच्या काळी असं होतं की ज्या वेळेला निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नव्हती त्यावेळेला आम्ही असं म्हणायचो की चलो 4 ऑप्शन्स आहेत त्यातला एक कुठला तरी ठरवा आणि राहिलेल्या सगळ्या प्रश्नांना ते ऑप्शन मार्क करा. त्यातले तुमचे 10-20% प्रश्नांची उत्तरं बरोबर येतील. पण आता तुमच्या प्रत्येक चुकलेल्या प्रश्नामागे 0.33 वजा होणार आहे. तर याचा विचार करून म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी अगदीच काहीच अनुभव नसताना परीक्षा दिलेली असते सेकंड इयरचे वगैरे काही मुलं तर म्हणजे खरोखर असं होतं की मायनस मध्ये येतात मार्क्स. म्हणजे इतके सगळे प्रश्न सोडवतात ते
की जेवढे उत्तर बरोबर आले त्याच्यापेक्षा चुकीची उत्तर जास्त आहेत आणि शेवटी मार्क निगेटिव्ह मध्ये येत आहेत. तर जे आता फोकस्ड आहेत की आता पोस्ट मिळणं आवश्यकच आहे, त्यांना हे सगळे हिशोब करावेच लागणार आहेत. तुम्हाला कदाचित असं वाटू शकतं की खरंच ह्या गोष्टी नाही का पॉसिबल आहेत का, किंवा अवघड वाटू शकतात, तर पॉसिबल पण आहेत आणि त्या कराव्या पण लागतात. एक नेहमी लक्षात घ्या की महाराष्ट्रात जर 4.5-5 लाख मुलं परीक्षेचा फॉर्म भरतात, साधारण सगळेजण कॉमनली तीच पुस्तकं वाचत असतात. म्हणजे सगळ्यांची साधारणपणे असं फार काही वेगळं काहीच नाहीये की जगात जे कुणाला माहिती नाहीये आणि असं कुणीतरी नाही का स्पेशल नोट्स मिळतायत काहीतरी, असं होत नसतं. कॉमनली सगळेजण तेच वाचतात आणि मग तरी पण फायनली मेरिट म्हणजे जे जातात ते 250, 300, 400 ज्या पोस्ट असतील तेवढीच मुलं त्यातनं पास का होतात, तर स्ट्रॅटेजीज मॅटर करतात. म्हणजे या मुलांनी काय केलेलं असतं, तुम्ही जी सगळ्यांनी पुस्तकं वाचली तीच पुस्तकं वाचलेली असतात, पण वेगळ्या पद्धतीने अभ्यास केलेला असतो. म्हणजे आता तुमच्यामध्ये पण काही जण आहेत, मी जसं म्हटलं ना की तुम्ही इंट्रोस्पेक्शन करा की 2, 3, 4 वेळा परीक्षा दिलेल्या आहेत, काहींनी त्याच्याही पेक्षा जास्त वेळा परीक्षा दिलेली असेल, का झालेलं नाहीये. म्हणजे दर वेळेला पुस्तक हातात घ्यायचं, प्रिलिम्स आली आणि प्रिलिम्स चा फॉर्म भरला आणि थोडी थोडी परीक्षा जवळ यायला लागली की मग काय होतं, हा इतिहासचं कुठलं तरी पुस्तक किंवा गाईड असतं, ते आपण घेणार, ते वाचून काढणार. एक स्टेज यावी लागते परीक्षेच्या ऍक्च्युअली आधी, की ज्या वेळेला तुम्हाला एक असं जाणीव झाली पाहिजे. सॅटिस्फॅक्शन हा शब्द मी म्हणणार नाही, कारण अभ्यास संपत कधीच नसतो. पण एक स्टेज असते की अशी धाकधूक संपलेली असते. म्हणजे बऱ्याचदा जे परीक्षेला जाताना होतं ना, की हे वाचायचं राहिले, हे वाचायचं राहिले, ह्या फेज मध्ये नाही राहिलं पाहिजे पेपरला जाताना, की ऍटलिस्ट हा सिलेबस होता, सिलेबसवरच्या प्रश्नांचा मी व्यवस्थित अभ्यास केला होता आणि ही स्टँडर्ड पुस्तकं मी रेफर करून मी त्या पुस्तकांमधनं व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. आता 10-20% प्रश्न असे असणार आहेत की जे 100% तुमच्या अभ्यासामध्ये आलेलेच नसतील. म्हणजे असं होतं की थोडेसे वेगळे प्रश्न येतात. करंट इव्हेंटचा विचार करायचा झाला तर होतं, म्हणजे आपल्या कंट्रोल मधले प्रश्न नसतात, किंवा आकडेवारीचा विचार केला तर असं एखाद्या आकडेवारीशी संबंधित प्रश्न विचारला जातो की ते आपण कधी लक्षातच घेतलेली नसते. तर हे सगळ्यांना सोडवता येणार नाहीयेत प्रश्न, म्हणजे त्याचा विचार करण्याचं काही कारण नाहीये. पण बाकी होणं का आवश्यक आहे, तर स्ट्रॅटेजीज प्लॅन करा. म्हणजे हा जो मी म्हटलं ना की हा जो ग्रुप इथून पुढे कंटिन्युअस आपल्या बरोबर असेल, ह्या स्ट्रॅटेजीज तुमच्यामध्ये डेव्हलप करणं मला खूप आवश्यक वाटतं, कारण खूप वेळ जातो तुमचाही. मी जसं म्हटलं ना की पेरेंट्सच्या आशा आहेत, तुम्ही समाजाला फेस करत असता, सगळ्यांना सांगून ठेवलेलं असतं एमपीएससीचा अभ्यास करतोय आणि आपल्याला दरवर्षी लोकांचे उत्तर असतात आणि मग नंतर टोमणे सुरू होतात, इतके वर्ष झाले का, मग हा काय करतो, ही काय करते, असं सगळं सुरू होतं. तरी होऊ नये म्हणून आपला रिझल्ट आला नाही पॉझिटिव्ह ह्याचा अर्थ आपण कमी पडलो. म्हणजे आपण कोणतेही एक्सक्युजेस देऊ शकत नाही त्यावेळेला की नाही नाही मी केला होता अभ्यास पण नेहमीपेक्षा पेपर अवघड आला, नेहमीपेक्षा मेरिट हाय लागलं, या पद्धतीचे एक्सक्युजेस देऊच शकत नाही आपण. आणि म्हणजे आपल्याला कुठली परीक्षा क्वालिफाय करायची, प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू, तर मी म्हणजे एक नॉर्मल मुलांचा ट्रेंड काय आहे की मागच्या वर्षी कट ऑफ काय होता किंवा एक ओव्हरऑल आतापर्यंतचा किती लागला, आणि तुम्ही काय करता की त्या कट ऑफला चेस करणं किंवा तेवढेच मार्क पाडणं याचा विचार करता. कधीही समजून घेऊ नका कट ऑफ काय लागला, कधीही समजून घेऊ नका. 60% टार्गेट ठेवा. 60% प्रिलिम्स असेल, प्रिलिम्सच्या पेपरमध्ये आपल्याला 60% किमान मार्क मिळायला हवेत, मग ते 60%, मेन्सचा पेपर आहे 60% मिळायला हवेत. हे जर तुम्ही ठेवलं ना तर तुम्ही 100% त्या वरच्या 10-20 मुलांमध्ये बसलेले असतात, कारण ते 60% म्हणजे खरंच खूप मार्क होतात. आणि तुमचं प्लॅनिंग या दृष्टीने पाहिजे. आपण काय करतो, प्लॅनिंग लोअर लेव्हलला करतो. म्हणजे बऱ्याचदा काय असतं ह्या गोष्टींमध्ये की तुम्ही 60% म्हटलं तर कदाचित 1-2% इकडे होईल, 60 ऐवजी 58% पर्यंत तुम्ही गेलात. पण तुम्ही जर कट ऑफ विचारात घेतला आणि तो कट ऑफ 40% असेल, फक्त एकूण मार्कांच्या बोलतेय मी, तर तुम्ही काय होणार, मग 38 वर येतात. आणि माझं 2 मार्काने परीक्षा गेली, माझी 1 मार्काने परीक्षा गेली, डिस्क्वालिफाय झाला, यात सगळं आलं. अर्ध्या मार्काने गेलं, 1 मार्काने गेलं, याला काहीही एक्सप्लेनेशन नाही आणि ते तुम्ही कुणालाही देऊ शकत नाही, स्वतःलाही देऊ शकत नाही. त्याच्यावर साधारण हे 60% पर्यंतचं टार्गेट. आणि हे मी कसं सांगते तुम्हाला की मायन्युटली ठरवू शकता तुम्ही की पहिला पेपर आहे 200 मार्काचा, 200 मार्काच्या 60% पाडायचे म्हणजे 120 मार्क मला पडले पाहिजेत. मग 7 विषय आहेत. पेपरचं अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला कळेल की कोणता विषय किती मार्काला विचारला जातो. पुढच्या लेक्चर्स मध्ये फॅकल्टीज पण तुम्हाला सांगतील की हा विषय साधारण किती मार्काला असतो. म्हणजे 200 मार्काचं तुम्हाला डिस्ट्रीब्युशन कळलं. मग या 7 विषयांमध्ये मी जसं सांगितलं की सपोज आता इकॉनॉमिक्स विषय असेल आणि तो जर
25 मार्काला विचारलं जाणार असेल तर मी 100% म्हणेन की मला इकॉनॉमिक्स मध्ये मी 20-22 मार्क नक्की मिळवेल. पण इतिहास भूगोलची मी आत्ता खात्री नाही देऊ शकत. मग इतिहास मला 60% पर्यंतचं प्लॅनिंग करायचंय. तर एका कागदावर लिहून घ्या की पेपर 1 मध्ये 7 सब टॉपिक्स आहेत. मग ते किती प्रश्न येतात, म्हणजे कोणत्या विषयाचे किती किती प्रश्न विचारले जातात साधारणपणे. कारण आता पूर्वीसारखं फिक्स काहीही राहिलेलं नाहीये. पूर्वी असे काही तुमच्यापैकी आहेत की ज्यांनी 200 मार्काची जी राज्यसेवेची प्रिलिम्स घेतली जायची ती प्रिलिम्स दिलेली असेल, असे काही जण आहात. त्यावेळेला काय होतं, फिक्स होतं 30 प्रश्न, 1 ते 30 इकॉनॉमिक्स असेल, 31 ते 60 ऍग्रिकल्चर असेल, असं इतकं फिक्स रेशो होता. आता तसं काही राहिलेलं नाहीये. थोडंसं 5-10% इकडे तिकडे होतं. इव्हन सिलेबस मध्ये जे टॉपिक दिले त्याच्यात पण असं होतं की काही टॉपिकवर या वर्षी प्रश्न विचारले जातात, काही टॉपिकवर नंतरच्या वर्षी प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे दिलंय ते आपल्याला सगळं अभ्यासायचंय. तर मग तुम्ही काय करायचंय की तुमचं एकतर पहिली गोष्ट तुम्ही आता टाइम टेबल बनवणार आहात. दुसरी गोष्ट, हे जे टॉपिक आहेत समजा 7 जे सब टॉपिक्स आहेत तर ह्याच्यात 120 मार्क्स मला मिळवायचे. मग समजा 25-25 प्रश्न प्रत्येक ह्याच्यात असेल तर मी म्हटलं ना की मी इकॉनॉमिक्स मध्ये म्हणेन की मला 22 मार्क मिळू शकतात. पण हिस्ट्री जॉग्राफीला मी कदाचित 15-15 ठेवीन की मी चांगला अभ्यास केला तरी हे मला एवढं मिळते. करंट इव्हेंट्स ही जी गोष्ट आहे ही काही जणांची खूप स्ट्रॉंग असते, काही जणांना त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नसतो. पण मला असं वाटतं की तुम्ही बऱ्यापैकी त्याचा अभ्यास सगळे करत असाल. तर त्या पद्धतीने तुम्ही ज्या वेळेला गोल सेट करता ना त्यावेळेला ते अचीव करणं सोपं जातं. आपण गोल सेट करत नाही, त्याच्यामुळे सगळं रॅन्डम सुरू राहतं. आणि फायनली काय होतं की त्या आपण दिलेल्या परीक्षेचा रिझल्ट हातात आल्यानंतर आपल्याला कळतं की आपण क्वालिफाय झालो नाही. आणि तरीही दुर्दैवाने काय होतं की आपण इंट्रोस्पेक्शन पण करत नाही आणि अनालिसिस पण करत नाही आपलं काय चुकलं. तुम्ही म्हटलं ना की तुम्ही आता सगळेजण 1 मिनिटासाठी विचार करा की आतापर्यंत काहींनी ज्या 2, 3, 4 अटेम्प्ट दिले असतील, तुम्ही कधी हा विचार केला का येऊन की मी क्वालिफाय झालेले नाही तर माझं नक्की काय चुकलंय, मी काय पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे होता आणि काय कमी पडलं. तर हे आपण करत नाही कधीच. आणि मग पुन्हा काय होतं की पुढचे 5-6 महिने आपण शांत बसतो, पुढचं नोटिफिकेशन आलंय की पुन्हा पहिल्यासारखं अभ्यासाची तयारी करतो, असं आपला वेळ जातो सारखा सारखा त्यात. तर या वेळेला आपण असं करूयात की खरोखर तुम्ही हे प्रॉपर प्लॅनिंग करा, आम्ही तुम्हाला गाईड करत राहू आणि आपण बघूयात की तुम्हाला 100% तुमचे रिझल्ट, म्हणजे यातले काही जण असे असतील की या वेळेला 100% क्वालिफाय होतील की ह्या पॉलिसीज त्यांनी सगळ्या अंमलात आणलेल्या आहेत. तर दुसरा मुद्दा लक्षात आला की टार्गेट ठरवायचे. 60% मार्क मला मिळवायचे आणि त्या विषयांचं टार्गेट ठरवायचं. आता मेन्स बद्दल आपण बोलणार नाही आहोत लगेच, कारण प्रिलिम्स झाल्यानंतर या पद्धतीने मेन्स आपण करूयात. पण हे सगळं प्रिलिम्स मेन्स दोन्हीलाही लागू पडतं. तर या पद्धतीने तुम्ही तुमचे सब्जेक्ट वाईज ठरवायचे. आता पेपर 2 जो आहे सीसॅटचा, मी मगाशी थोडक्यात तुम्हाला म्हटलं, मी ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगत बसणार नाहीये, पण याच्यात एक कॉम्प्रिहेन्शनचा जो भाग आहे, इंग्लिश मराठी दोन्ही भाषेतलं असतं, तर ह्याला बऱ्यापैकी आउट ऑफ मार्क पडू शकतं. पण प्रॅक्टिस केली पाहिजे, टेकन फॉर ग्रँटेड घेऊ नका. बऱ्याचदा आपल्याला काय वाटतं, उतारा आहे, उतार्यावरच्या प्रश्नांची उत्तरं मला सहज देता येतात, त्याच्यामध्ये काही विशेष नाहीये असं आपल्याला वाटत असतं, पण असं नाहीये. मी जसं तुम्हाला मगाशी एक वाक्य म्हटलं की उद्यापासून अभ्यासाला सुरुवात करताना असं समजा की आपल्याला काहीच येत नाही, त्याच पद्धतीने सीसॅटचा अभ्यास करायचा. म्हणजे कोणताही यातला पॉइंट जर तुम्ही घेतला अभ्यासाला तर असं कधी कॅज्युअली घेऊ नका त्याला की मला हे सहज येते आणि मी हे बघितलं नाही तरी चालणार आहे. तर हे याच्यामधल्या 7 हे जे पॉइंट्स आहेत याच्यात पुन्हा 7 सब टॉपिक्स आहेत पेपर 2 मध्ये. तर याच्यातनं पण थोडंसं अनालिसिस करा की माझं स्ट्रॉंग पॉइंट कुठला आहे. यातला एखादा घटक असा असू शकतो की प्रॅक्टिस केली तरी पण थोडंसं प्रॉब्लेमच होतोय किंवा जरा चुकतातच आहेत प्रश्नांची उत्तरं, असं असू शकतं. तर जे आपले स्ट्रेंथ आहेत ते स्ट्रेंथ आणखीन त्याच्यावर काम करा, म्हणजे त्याच्यामधनं आपल्याला अजून चांगले मार्क पडू शकतात. तर या सीसॅटच्या पेपरमध्ये मॅक्सिमम मार्क मिळवायला स्कोप असतो. कारण काय होतं की सीसॅट मध्ये मोस्टली असं आहे की आहे तर करेक्ट उत्तरे, नाही तर नाही. याच्यातले काही टॉपिक असे पण आहे की ज्याला हा पर्याय असेल तर अमुक मार्क, हा पर्याय असेल तर असे मार्क. सीसॅटची फॅकल्टी हे तुम्हाला सगळं सांगणार आहे डिटेल. आणि आपण म्हणजे हे खूप लवकर सेशन ठेवणार आहोत सीसॅटचं, एवढ्यासाठी की तुम्हाला इथून पुढचे जो काही 1 महिना हातात राहिलेला आहे त्यात तुम्ही ही प्रॅक्टिस करू शकाल. फॅकल्टी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करू शकाल. त्याच्यामुळे सीसॅट आणि करंट इव्हेंट हे सेशन्स आपण एकदम येत्या आठवड्याभरातच प्लॅन करूयात, म्हणजे मग तुम्हाला त्याच्यातनं स्वतःच्या प्रॅक्टिसला वेळ मिळेल. तर या पद्धतीने गोल सेट करायचे
टाइम टेबल बनवायचे. आता दुसरं काय की अभ्यासाची सवय म्हणजे एक सातत्याने बसण्याची सवय तुम्हाला आता मे बी मोडली असेल. लॉकडाऊन व्हायच्या आधी तुम्ही स्टडी रूम मध्ये बसत असला तर एक सवय लागलेली असते पहा, म्हणजे हॅबिट होऊन जाते आपल्याला. अभ्यासिकेमध्ये जायला लागलं किंवा घरी पण जर कोणी अभ्यास करत असेल तर एखाद्या ठराविक जागेची सवय लागून जाते आणि तिथे बसलं की आपलं कॉन्सन्ट्रेशन व्हायला लागतं. आणि हे पुस्तकी नाहीये, मी कुठल्या पुस्तकांमध्ये वाचलंय म्हणून मी सांगते अशातला भाग नाहीये. म्यूट करायचंय कुणाचं तरी. म्हणून मी सांगत नाहीये, पण हे मी स्वतः केलंय. म्हणजे आज मी ह्या ज्या तुमच्याशी सगळ्या गोष्टी बोलतेय ना, ह्या मी स्वतःच्या अनुभवातनं बोलते. म्हणजे मी ह्या वाचलेल्या आहेत, वेगवेगळ्या तज्ञांकडनं शिकलेल्या आहेत, पण ह्या मी अंमलात पण आणल्यात. म्हणजे जी परीक्षा मी क्वालिफाय झाले, आज मी तुम्हाला ज्या सगळ्या गोष्टी बोलतेय या सगळ्या तंतोतंत मी फॉलो केल्या होत्या. म्हणजे मला कदाचित जर माझी वही मिळाली कधी तर मी दाखवेन पण की मी जे टाइम टेबल केलं होतं प्रिलिम्स आणि मेन्सचं, इतकं पॉइंट टू पॉइंट केलं होतं. वीकली टाइम टेबल बनवलेलं असायचं आणि त्या आठवड्यामध्ये तेवढे टॉपिक संपलेच पाहिजेत अशा पद्धतीने मी तो अभ्यास करायचे. आणि हे म्हणजे हे एवढ्यासाठी मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगू शकते पॉलिसीज, कारण मी त्या फॉलो केल्या आणि त्याचे मला रिझल्ट मिळाले. म्हणजे मी ज्या वेळेला मुख्य परीक्षा दिली, मी जवळपास 10-11 वर्षाच्या गॅप नंतर दिली होती आणि पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि सोशॉलॉजी ज्या विषयांचा माझा काहीही संबंध नव्हता, मी ऍग्रिकल्चरची पोस्ट ग्रॅज्युएट असे विषय मी अचानक निवडले होते आणि या विषयांच्या टेक्स्ट बुक्स मधनं मी प्रॉपर नोट्स काढल्या होत्या आणि मला दोन्ही विषयांमध्ये खूप छान मार्क्स मिळाले. म्हणजे जी शेवटची 1600 मार्काची रिटर्न परीक्षा झाली होती, लेखी सगळे 200-200 मार्काचे पेपर होते, त्यावेळेला मी हे केलं होतं आणि या पद्धतीने मी हे सगळं फॉलो केलं होतं. आणि 60%चं मी जे सांगितलं ना, तर मी असं चक्क लिहिलं होतं की प्रत्येक टॉपिक मध्ये हे इतक्या मार्काला विचारलं जात असेल तर मी ह्याच्यामध्ये किती किती मार्क मिळवेल. आणि हे ज्या वेळेला तुम्ही इतकं स्टँडर्ड प्लॅनिंग करताना त्यावेळेला काय होतं की आपण त्या दृष्टिकोनातनं व्हिज्युअलाइज पण करायला सुरुवात करतो. म्हणजे पुढचा मुद्दा माझा हाच होता की हे सगळं करताना फायनली आपण ही परीक्षा द्यायची आहे आणि आपण हे मिळवणार आहोत. तर ह्याच्यासाठीच अजून एक तंत्र जे मला तुम्हाला सांगायचंय महत्वाचं, ते म्हणजे ते व्हिज्युअलायझेशन करणं. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तुम्ही सगळ्यांनी द सिक्रेट पुस्तक वाचलेलं असेल, त्याचा व्हिडिओ बघितलेला असेल आणि हे सत्य असते, सायन्स आहे, याच्यामध्ये मिथ काही नाहीये किंवा मी कुठले ज्योतिषासारखं वगैरे तुम्हाला काही सांगत नाहीये. पण काय असतं की ह्या गोष्टींचा आपल्यावर 100% परिणाम होतो. म्हणजे आता लॉकडाऊन मध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतील, म्हणजे बऱ्याचशा जणांनी वेट कमी करायचं हे ठेवलं असेल आणि ते अचीव्ह केलेलं असतं. किंवा अजून काही गोष्टी असेल की कुणी काही पुस्तकं वाचण्याचं ठरवलं असेल, ते पूर्ण केलेलं असेल की मी आता अमुक इतकं पूर्ण करणार. हे का होतं? कारण ती गोष्ट तुम्हाला आवडत असते, ती पूर्ण करायची आहे हे तुम्हाला मनोमन पटलेलं असतं आणि ते करण्यासाठी मग तुम्ही काय करता की म्हणजे तुमचे सगळे एफर्ट्स पण त्याच्यासाठी लावता आणि तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते पण त्याच्यावर फोकस करायला लागतं की तुम्हाला हे बनायचंय. म्हणजे तुम्ही कधी पण पहा की आता आपण सिनेमांमधले वेगवेगळे कलाकार बघतो, ते एका सिनेमामध्ये एकदम काहीतरी असं बॉडी बिल्ड वगैरे केलेली असते आणि नंतरच्या सिनेमामध्ये एकदम कॉलेजचं स्टुडंट दाखवतात. हे सगळे जे अचिव्हमेंट्स होत असतात ना, तर हे एफर्ट्स आणि ते व्हिज्युअलायझेशन, त्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये मॅटर करतात. तर हे आपण करायचे की मी म्हणजे अभ्यासाची वेळापत्रक बनवलंय, माझे गोल सेट झालेले आहेत, माझं बसायचं आणि अभ्यासाची नियमित जागा ठरलेली. ह्या गोष्टी ठरल्यानंतर काय की रोज 5 मिनिटाचा हा एक्सरसाइज झाला पाहिजे की एक सकाळी उठल्यानंतर की बाबा तुमचं हे दिवसभराचं ठरलेलं तुम्ही व्यवस्थित पार पाडताय आणि कायम एक लक्षात घ्यायचं की पेपर तुम्ही कसा सोडवताय याचं एक व्हिज्युअलायझेशन करायला शिका की तुम्ही स्टेबल आहात, पेपर सोपा आलाय किंवा अवघड असेल तरी तुम्ही शांत आहात आणि तुम्ही शांतपणे पेपर सोडवताय आणि तुमचे सगळे प्रश्न सोडवून झाले. बऱ्याचदा असं होतं प्रिलिम्स आणि मेन्सला की मुलं सांगतात की पेपर पूर्ण वाचून पण होत नाही शेवटपर्यंत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या व्हिज्युअलाइज करा की तुम्ही शांतपणे दिला आणि हे रोज जेव्हा तुम्ही करायला लागता ना, तर तुमच्याकडनं त्या कृती आपोआप तशा व्हायला लागतात. आणि हे तुम्ही म्हणजे तुम्हाला स्वानुभवाने कळेल. म्हणजे तुम्ही जर आता येत्या परीक्षेला जर ह्या गोष्टी अप्लाय केल्या तर त्या तुमच्या लक्षात येतील. आता पेपर वाचून होत नाही असं बऱ्याचदा मी ऑब्जेक्टिव्ह टाईप मुख्य परीक्षा जी आता झालेली आहे, पेपर्स मी पाहत असते झाल्यानंतर, तर लेंदी प्रश्न आहेत. म्हणजे पूर्ण पान आणि असं 5-6 ओळींचा प्रश्न, मग 4 पर्याय आणि मग खाली असतं 1 की 2 बरोबर त्याचे कॉम्बिनेशन्स विचारलेले असतात. तर खूप मुलांकडनं मी ऐकलंय की पेपर वाचून होत नाही. आता काय करावं लागेल ह्याच्यासाठी?
म्हणजे तुम्ही असं ऍक्सेप्ट नाही करू शकत की कुणाचंच होत नाहीये किंवा 90% मुलांचा होतच नाहीये, मग माझं पण नाही झालं तर काय फरक पडतो, तसं नाहीये. तो वाचून होण्यासाठी तुम्हाला स्किल्स डेव्हलप करावे लागतील आत्तापासून. आणि त्याच्यासाठी म्हणून प्रॅक्टिस आणि वाचन सातत्याने महत्वाचं आहे. तुम्ही न्यूजपेपर ज्या वेळेला वाचता त्यावेळेला आता एक प्रयोग करून बघा वर्तमानपत्र वाचताना, की जो तुमचा आवडीचा विषय असतो ना वर्तमानपत्रातला, ज्याच्याबद्दल तुम्हाला ऑलरेडी नॉलेज आहे, ती बातमी आपली खूप पटकन वाचून होते. आपण असं शब्द शब्द वाचतो का कधी वर्तमानपत्र? नसतो वाचत. आपण काय करतो, असं त्याच्याकडे बघितलं की आपल्या लक्षात येतं की इथे काय काय म्हटलेलं आहे. हे कशामुळे होतं तर इंटरेस्टचे विषय. क्रिकेट कुणाला आवडत असेल तर बघा क्रिकेटच्या बातम्यांमधलं महत्वाचं काय ते पटकन दिसतं. किंवा इतर कुणाला साहित्याविषयक साहित्याची आवड असेल, साहित्यविषयक कुठली बातमी असेल तर ती आपल्याला पटकन दिसते. तर या पद्धतीने होत असतं. तर आता आपल्याला काय करायचंय की सगळेच विषय आवडीचे करायचे. म्हणजे पेपर 1 असो, पेपर 2 असो, आवडत असो किंवा नसो, आपल्याला त्याच्यात पास व्हायचंय. त्याच्यामुळे त्या सगळ्यांचं आवड डेव्हलप करायची आणि वाचन करत राहायचं सारखं. मग तुम्ही ज्या वेळेला वाचता तो विषय सातत्याने, त्यावेळेला काय होतं की प्रश्न ज्या वेळेला समोर येतो ना, त्यावेळेला तुम्हाला खूप वेळ नाही लागत त्याचं ग्रास्पिंग व्हायला. पटकन समजतं त्या प्रश्नामध्ये काय म्हणायचं. म्हणजे प्रश्नपत्रिका लेंदी आहे आणि ती वाचून होत नाही, हा दोष तुम्ही आयोगाला देऊ शकत नाही. ते जर तसं काढलं जात असेल तर तुमच्याकडनं एक्सपेक्ट आहे की तुम्ही तिथपर्यंत एफर्ट्स घ्या. तुम्ही असं म्हणूच शकत नाही की हे खूप टफ झालेलं आहे आणि होणार नाही. तर तुम्हाला जर सिस्टम मध्ये यायचं असेल तर ज्या पद्धतीने टेस्ट घेतल्या जातात त्याच्यावर असूही शकेल, इरॅशनल असू शकेल, माहित नाही, चुकीचं असू शकेल काही प्रमाणात. पण आता आपल्याला जर ते अचीव करायचंय तर तो बदल आपल्या हातात नाहीये. मग आपल्या हातात काय आहे? ज्या पद्धतीचे पेपर सेट होत आहेत, ज्या पद्धतीच्या काठिण्य पातळीची परीक्षा घेतली जाते, त्याला आपण तोंड देऊ शकू असं आपण स्वतःला तयार करणं हे आपल्या हातात आहे. बरोबर आहे? म्हणजे आपण जे म्हणतो की एकदम थंड प्रदेशामध्ये आपले जे जवान वगैरे कायम काम करत असतात, ते ठरवू शकतात का तिथे टेम्परेचर किती असायला हवं? ते शेवटी अडॉप्ट होतात. तिथे जे आहे ते त्याला फेस करतात. त्याच पद्धतीने आपल्याला करायचे की ठीक आहे, असे मेन्सचे पेपर आहेत किंवा असं प्रिलिम्सचे पेपर आहेत. तर मग काय की 5 पेपर सोडवण्याऐवजी 10 पेपर सोडवा. तुमच्या लक्षात येईल की पहिल्या पेपरपासून एक स्टेप बाय स्टेप आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत जाते फर्स्ट पेपर पासून. तर ते ज्या वेळेला तुम्ही करता की 5, 6, 7 वेळा तुम्ही ज्या वेळेला पेपर सोडवाल त्यावेळेला तुम्हालाच कॉन्फिडन्स येईल की अरे हे होतंय की वेळेत व्यवस्थित. म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये आणि हा सराव जर आधी झालेला असेल तर तुम्ही परीक्षेच्या वेळेला कॉन्फिडंट आणि शांत राहाल. म्हणजे परीक्षा देतानाचा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम काय होतो की 2-4 सलग अवघड प्रश्न आले ना की डिस्टर्ब होतात मुलं. आणि मग असं वाटायला लागतं की म्हणजे लगेच जज करून टाकतात की या वेळेची प्रिलिम्स आपण काय पास होत नाही. मग काय होतं माहितीये का, ते ऑटोमॅटिक आपल्याकडनं सगळ्या गोष्टी तशा घडतात. आपल्या त्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ती गोष्ट जाते आणि मग काय होतं, पुढच्या प्रश्नांकडे आपण लाईटली बघतो. कदाचित असं होतं की एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत असतं तरी आपण त्याचं चुकीचं उत्तर लिहितो. या पद्धतीने आपल्याकडनं चुका व्हायला लागतात. तर ही स्टॅबिलिटी जी आहे की पेपर कितीही अवघड असो, कितीही सोपा असो, म्हणजे सोप्या पेपरमध्ये पण ह्या सेम चुका करतात बरं का मुलं, की 5, 6, 7, 8 प्रश्न सलग सोडवता आले खात्रीशीर, की त्यांना असं वाटतं की पेपर खूप सोपा आहे. आणि मग थोडं एक्साइटमेंट मध्ये काय व्हायला लागतं, सोप्या सोप्या गोष्टींमधनं चुका व्हायला लागतात. आणि त्यातनंही अजून वाईट गोष्ट काय असते, की तुम्हाला येत असताना तुमचे प्रश्नांची उत्तर चुकली आहेत, हे जर पेपर सोडवताना तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही आणखीन जास्त डिस्टर्ब होता आणि त्याचा परिणाम सगळ्या पुढच्या परफॉर्मन्सवर होतो. तर अशा कुठल्याही कंडिशनमध्ये पेपरच्या वेळेला शांत राहता येणं ही सगळ्यात महत्वाची, म्हणजे तुम्हाला डेव्हलप करावं लागणारं स्किल आहे. पेपर अवघड असो, सोपा असो, एखादा प्रश्न खूप सिंपल होता. मी नेहमी म्हणजे माझं सोपं आणि माझ्या विषयाचं उदाहरण की महाराष्ट्राचं मुख्य पीक कोणतं, ज्वारी. सोपा प्रश्न आहे, म्हणजे झोपेत कोणी विचारलं तरी द्यायला हवं, पण मी मार्क करताना तांदूळ केलं. तर मग आता मी पुढच्या पेपरवर त्याचा परिणाम होऊ द्यायचा का? नाही चालत. ठीक आहे, माझी मिस्टेक झाली, तुम्हाला एकदम शांत होत हे कधी होणार आहे डेव्हलप? की काहीच अभ्यास केलेला नाहीये, काही स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग केलेलं नाहीये आणि अचानक तुम्ही जर असं वाटलं की परीक्षेला जाऊन मी डायरेक्ट हे करेन, तर नाही होणार. त्याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थित मी जसं सांगितलं तसे गोल सेट करावे लागतील. तुम्हाला खूप प्रश्नपत्रिका सोडवाव्या लागतील. प्रश्नपत्रिका सोडवताना हे लक्षात घ्या की पेपरच्या ज्या वेळा असतात, आयोग ज्या परीक्षा घेतं त्या परीक्षेच्या ज्या वेळा असतात त्या वेळांमध्ये पेपर सोडवणं कधीही फायद्याचं ठरतं. कारण काय होतं, वेळा मॅटर करतात.
म्हणजे एखाद्याची सकाळची जर अशी खूप काम होण्याची वेळ असेल, म्हणजे काही जणांना एकदम सकाळी सकाळी फ्रेश 8 ते 10 एकदम आपली खूप कामं होतात बघा, सगळ्यांचीच होतात सकाळच्या वेळेत. तर असं होऊ शकतं की 8 ते 10 तुम्ही पेपर सोडवला तर तुम्हाला तो खूप सोपा वाटेल. पण 11 ते 1 जर तुम्ही बसलात तर थोडासा फरक पडतो. तर त्या ज्या वेळा आहेत त्या वेळा पण फॉलो करायची. म्हणजे हे स्पर्धा परीक्षा हे फील्ड असं आहे की तुम्हाला खरंच खूप बारकाईने तावून सुलाखून निघावं लागतं त्याच्यात. म्हणून मी मगाशी सांगितलं की 4, 4.5, 5 लाखामधनं फायनली 300, 350, 200 जेवढे ऍड असतील तेवढी मुलं तिथे का पोहोचतात, तर त्यांचं हे प्लॅनिंग खूप परफेक्ट असतं. म्हणजे असं रिअरली तुम्ही कधी बघितलं असेल की अरे माझ्या बरोबर बसत होती याला काहीच येत नव्हतं आणि पास झाली, तर तो म्हणजे हार्डली जे काही थोडेफार 1-2% ला महत्व दिलं जातं ते झालं असेल माहिती नाही कसं झालं असेल. ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, मनाने मार्क केले बरोबर आले, या उदाहरणांकडे बघू नका. 99% जे मुलं खरंच एफर्ट्स घेऊन खरंच सिस्टमॅटिक प्लॅनिंग करून जे अभ्यास करतात त्यांच्याकडे बघा की काय पद्धतीने त्यांनी केलेलं असतं. आणि मग तुम्हाला समजेल की अरे हे खरंच खूप योग्य पद्धत आहे करण्याची. आणि मी जसं म्हटलं की स्टॅबिलिटी, कुठले आपल्या लाईफमध्ये पर्सनल प्रॉब्लेम असतात, बऱ्याच गोष्टींना आपण फेस केलेलं असतं. मुली ज्या मॅरिड आहेत त्यांना खूप तारेवरची कसरत आहे की घर सांभाळायचे. लॉकडाऊन मध्ये तर आता मी पण घरी बघतेय की ऑफिस बरं असं वाटतं बऱ्याचदा आता, की अशी परिस्थिती असते. तर ज्या अगदीच गृहिणी आहेत की घर सांभाळता सांभाळता पण धडपड करतायत अभ्यास करण्याची, ह्यांच्यासाठीचे पण मी प्रश्न काय आहेत ते समजू शकते. पण फोकस ठेवा स्वतःला. म्हणजे अशी काही मेरी कोमचं उदाहरण समोर घ्या, असे काही तुम्ही सिनेमे बघा की काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी येतात प्रत्येकाच्या. आणि नॉर्मली आपल्याला काय वाटत असतं की माझ्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम आहेत, समोरच्याला काहीच नाहीये असं आपल्याला वाटत असतं. असं कधीच नसतं. प्रत्येक माणसाला त्याच्या त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या त्याच्या पातळीवरचे काही ना काही समस्या असतात. आणि त्या समस्या पार करून जो माणूस पुढे जातो ना, तोच काहीतरी अचीव्ह करू शकतो. आणि तुम्हाला हे शिकायचंय सगळ्यांना. म्हणजे मला असं वाटतं की खरंच आज इतके उत्साहाने जे सगळे जॉईन झाले, अगदी म्हणजे इतके कंटिन्युअस ते गुगल फॉर्म्स मला येत होते. पर्सनल ज्यांच्याकडे माझे मोबाईल नंबर आणि हे आहेत ते मला कॉन्टॅक्ट करतायत. एक एक विद्यार्थिनी आहे ती दुपारी नाशिकवरून निघून पोहोचलीये की या वेळेपर्यंत मला मुंबईत पोहोचायचंय आणि हे ऐकायचं. ह्याच्यावरनं मी हे समजू शकते की तुम्हाला इच्छा आहे की हे आपल्याला मिळायला हवंय किंवा आपल्याला पोस्ट मिळवायची, आपल्याला काहीतरी साध्य करायचंय. पण हे लक्षात घ्या की एफर्ट्स पण आहेत त्याच्यासाठी. म्हणजे ही नाही, आयुष्यातली कुठलीच गोष्ट अशी नाहीये की जी तुम्हाला आपोआप मिळेल. म्हणजे परफेक्शन तुम्हाला त्याच्यामध्ये आणणं आवश्यकच आहे. ते तुम्हाला पुढे कामामध्ये पण उपयोगी पडतं. तर तुमच्या लक्षात तुम्ही सरकारी यंत्रणांशी कधी ना कधी कुठेतरी संबंधित आलेले असाल, तर तुम्हालाही हा फरक कळलेला असेल की एखादा बेस्ट ऑफिसर, क्वालिटी असलेला ऑफिसर कसा असतो आणि एखादा असं असतो की आपल्याला पण असं वाटतं यार मी ह्याच्या ठिकाणी असतो तर जास्त चांगलं काम केलं असतं. असं तुमच्यापैकी खूप जणांना वाटून गेलेलं असेल आतापर्यंत की मी वर्दी होतो इथे आणि मग मी इकडे बसलोय आणि तो तिथे बसलाय. तर हे जे आहे ना, ते मेडिओकर टाईप जी डेव्हलपमेंट झालेली असते लोकांमध्ये की चाललंय ते कसंही चालवायचं आणि त्याच्यासाठी काही धडपड करत नाही कोणी डेव्हलपमेंट होण्यासाठी. तर ह्या पद्धतीचा माणूस आपल्याला बनायचं नाही, हे लक्षात घ्या. आणि तुम्ही हे परीक्षेच्या प्रोसेस मधनच घडणार आहात. म्हणजे ही शिस्त, ह्या सवयी तुम्ही ज्या वेळेला लावणार स्वतःला, तर त्या आपोआप तिथे पण म्हणजे या सवयी तुमच्या इतक्या इनकल्केट झाल्या पाहिजेत की तिथे होतं की 9:45 ऑफिसचा वेळ असेल तर म्हणजे कंपल्सरी 9:45 वाजता तुम्ही पोहोचलेलाच असाल ऑफिसला. ह्या सवयींचा भाग होऊन जातात. तर हे आपल्याला शिकायचंय. बेस्ट सिस्टम मध्ये जाऊन मी जसं सांगितलं ना की व्हिज्युअलाइज करताना तुम्ही ऑफिसर झालेला आहात हे व्हिज्युअलाइज करा. ज्या वेळेला तुम्ही परीक्षा द्यायची ठरवताय, कुठलीही परीक्षा म्हणजे PSI व्हायचे, STI व्हायचे, राज्यसेवेतनं तुम्हाला जायचंय, कुठल्याही परीक्षेमधनं म्हणजे तो ज्याचा त्याचा चॉईस असू शकतो. राज्यसेवेमध्ये तुम्ही वेगवेगळ्या पदांचा प्रेफरन्स देता, कुणाला DYSP व्हायला आवडत असेल, कुणाला काय व्हायचंय. तर फक्त एक लक्षात ठेवा की बेस्ट ऑफिसर होता आलं पाहिजे. हे एक तर आपल्याला ठरवता आलं पाहिजे की तुम्ही जिथे जाणार तिथे तुमचं क्वालिटी काम द्याल, तुमचं 100% द्याल. आणि ही जी प्रक्रिया आहे ही अचानक होत नसते. म्हणजे आता हे जे पहिलं सेशन मी म्हटलं ना की जनरल आहे. आज ह्याला बरेचसे ITI मधली तर आज मला वाटतं 8-10 मुलं आहेत ITI झालेली, काही सेकंड थर्ड इयरची पण मुलं आहेत. तर एक पुढची 5-10 मिनिटं मी एक जनरल ह्या गोष्टींबद्दल आता तुम्हाला सांगते की म्हणजे परीक्षा देणाऱ्यांसाठी पण ती गोष्ट फायद्याची आहे आणि जे आता काही वर्षानंतर देणार आहेत किंवा मे बी ज्यांना दुसऱ्या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय
तर एक पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुमचं व्यक्तिमत्व घडवणं. व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ज्याला म्हटलं जातं. तर हे असणं खूप आवश्यक आहे. खूप बेसिक गोष्टी आहेत. म्हणजे ह्याच्यावर पण कदाचित आपल्याला जर इथे काही घेता आलं तर स्पेशल सेशन घ्यायचा माझा विचार आहे. कारण आमच्या डिपार्टमेंटला बऱ्यापैकी टिकेट्स, मॅनर्सचे वगैरे सेशन्स मी घेत असते किंवा ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. सॉरी. तर काय आहे, बसतो कसे आपण, चालतो कसे किंवा उभे कसे राहतो, ह्या गोष्टी सगळ्या मॅटर करतात. मी जसं म्हटलं ना, की अधिकारी व्हायचंय, एक आपण नॉर्मली काय टप्प्याने जातो, की कुठून तरी कळतं, म्हणजे जे नवीन मुलं देणार असतील, आज जे एकदम नव्याने ऐकतायत विषय, की कुठून तरी कळतं, की असा अधिकारी होता येतं. म्हणजे मला कधीतरी असं फोनवर कुणी म्हणतं, की ते UPSCतनं मला काहीतरी बनायचंय किंवा ते MPSच म्हणतात. MPSC पण माहिती नसतं. म्हणजे मी चेष्टा करत नाहीये. मी हे सांगते, की आपल्याला फक्त एक आकर्षण आहे काहीतरी पदाबद्दल किंवा सरकारी नोकरी अशी असते म्हणून आणि मग आपण काय करतो, ठरवतो फक्त हे करायचंय आणि मग प्रिलिम्स आली, सगळेजण कुणीतरी सांगतं फॉर्म भरायचा आपण भरतो. आपण फक्त प्रिलिम्स अभ्यास करतो. तोही मी सांगितलं आता आधी तुम्हाला, तसं तुम्ही जनरल वाचत असता. तुमच्यापैकी 90 ते 95% विद्यार्थी, मला वाटत नाही की मी आता जे सांगितलं तेवढं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करून अभ्यास करता. तुम्ही डायरेक्ट सिलेबस बघता. त्याच्यासाठी साधारणपणे कोणती पुस्तकं वाचली जातात, मुख्यत्वे गाईड्स कुठली वाचली जातात ती घेता आणि त्याच्यावरनं तुम्ही अभ्यास सुरू करता. तर हे अपेक्षित नाहीये. तर मग काय होतं, प्रिलिम्स. मग झालं लकीली पास तर ठीक आहे. नाही झालं तर मग काय होतं, म्हणजे ठीक आहे पुढच्या वर्षी बघू किंवा मग काहींचे वेगळे ऑप्शन डोक्यात असतात. काही मुलींची लग्न होऊन जातात. असं काही म्हणजे पास होतात ते परत मग टेम्पररी मेन्स पुरतं होतं. आणि मग मेन्स झालं की मुलं धावपळ सुरू करतात. की इंटरव्ह्यूला काय विचारतील, मग मटेरियल गोळा कर, स्वतःची माहिती काय, म्हणजे ते एनिथिंग अंडर द स्काय असतं. त्याच्यामुळे मग ते सगळं असं आपण धावपळ सुरू करतो आणि ऐन वेळेला सगळी तयारी करतो. आणि मग काय होतं, की मॉक इंटरव्ह्यूला गेले की तुम्हाला सांगतात, की "अरे, तू जरा चप्पल बूटचा तुझ्या जास्त आवाज केलायस. तू खुर्ची सरकवताना आवाज केला." आणि मग आपण काय करतो, आपल्याला ज्यावेळेला आपल्या अशा वेळेला चुका सांगितल्या जातात, शेवटच्या स्टेजला, त्यावेळेला अशा पद्धतीने ते डोक्यात बसतं, की आपण जाऊन 100% ती चूक करतो. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये, की ज्या अचानक येणार नाहीत. त्याच्यासाठी तुम्हाला लाँग टर्म स्वतःवर काम करावं लागेल. म्हणजे तुम्ही ठरवले ना आज, की मला अधिकारी व्हायचंय, जे आत्ता इथे राज्यसेवा देणार आहेत आणि जे आता ठरवतील, की नाही आता आम्ही असं प्लॅनिंग करणार प्रॉपर आणि आम्ही पासच होणार आणि ह्या वर्षी आम्ही पद मिळवणार. तर तुम्हाला आजपासून ह्या सगळ्या सवयी तुमच्यात आणाव्या लागतील. आपण बसतो कसे? तुम्ही अनेकदा पाहिलं पण असेल, बरेच अधिकारी पाय ताणून वगैरे काहीतरी विचित्र पोज मध्ये तुम्हाला बसलेले दिसतील, नाही अपेक्षित. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या आपल्यामध्ये काय आपल्याला घडवणं आवश्यक आहे. आपल्याकडनं ह्यातल्या काय चुका होतात. आपण फार पोक काढून चालतोय का, पोक काढून बसतोय का, किंवा आपले बोलताना काही म्हणजे आपल्याला आपले थोडे एक्सप्रेशन्स बदलणं आवश्यक आहे का, तर ह्याच्यावर काम करावं लागतं. MPSC म्हणजे कोणतीच परीक्षा ही एकदम अशी सोपी गोष्ट नाहीये, की तुम्ही फॉर्म भरले, काहीतरी वाचलं आणि पास झाला. आणि मी जसं सांगितलं, की 1-2% झाले जरी असले तसे पास, तरी ते ऑफिसर पण त्याच लायकीचे होतात पुन्हा सिस्टममध्ये जाऊन. तर आपल्याला ते व्हायचं नाहीये. तर त्याच्यासाठी काय करायचंय, की या छोट्या-छोट्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या, की बॉडी लँग्वेज, कम्युनिकेशन स्किल्स, MPSCचे इंटरव्ह्यू मराठीतून होतात, पण विचारलाच एखादा प्रश्न इंग्लिशमधून तर तो आपल्याला देता आलं पाहिजे उत्तर. मेन्सला पण इंग्लिश लँग्वेजचा पेपर असतो. त्याच्यामुळे आपल्याला बेसिक तर इंग्लिश लँग्वेजकडे लक्ष द्यावंच लागणार आहे. आणि आज म्हणजे Google फॉर्म भरताना मी मुद्दाम लोकेशन टाकलं होतं, कारण मला बघायचं होतं, की साधारण कुठले तर महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यातली मुलं आज इथे आहेत. बऱ्यापैकी ग्रामीण भागातली आहेत सगळे. म्हणजे शहरांमधली खरं तर खूप कमी मुलं आहेत आणि मोस्टली ग्रामीण भागातली मुलं या आजच्या वर्कशॉपला आहे, ते बघितलं मी. तर काय होतं, ह्या गोष्टी कुठे बघण्यात आलेल्या नसतात किंवा आपण स्वतःकडे ह्याच्याकडे कधी लक्ष दिलेलं नसतं. तर ह्या डेव्हलप करायला शिका आत्तापासून स्वतःमध्ये. ज्या बेसिक म्हणजे तुम्ही अधिकारी होण्यासाठी भाषा म्हणून असेल किंवा इतर जे नॉलेज असेल, जे आवश्यक आहे ते तुम्हाला आत्मसात करावंच लागेल. म्हणजे त्याला काहीही पर्याय नाहीये दुसरा किंवा त्याला कुठलाही शॉर्टकट नाही. तर या पद्धतीने ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे तुम्ही एक अधिकारी आहात आणि त्या अधिकारी म्हणून तुम्ही कसे वावरणार आहात शेवटी, हे तुम्हाला आत्तापासून स्वतःमध्ये बिल्ड करावं लागेल. आणि मग तुम्हाला अभ्यास करताना पण एकूणच तो कॉन्फिडन्स यायला लागतो आणि मग शेवटी चुका होत नाहीत, ऐन वेळेला होत नाहीत. म्हणजे जसं परीक्षेच्या वेळेला पण आपल्याला हे सगळं प्लॅन करावं लागतं, त्याच पद्धतीने
आपल्या पर्सनॅलिटीच्या बाबतीत पण ह्या गोष्टी मॅटर करतात. तर हे सगळ्यात महत्वाची आहे गोष्ट, की शेवटचा जो आपला टप्पा आहे त्याचा विचार करून आतापासून स्वतःमध्ये ते बदल घडवत आणणं. आणि हे बदल घडवताना तुम्हाला असं खास काही वेळ द्यायचा नाहीये ना, की माझ्या प्रिलिम्सच्या अभ्यासाचा वेळ मी आत्ता का वाया घालवतो, असं होणार नाहीये. ते बेसिकली शिकायचं आणि समाजात वावरताना एक ऑब्झर्वेशन म्हणजे काय म्हणतो ना, की निरीक्षण क्षमता तुमची नेहमी चांगली पाहिजे. आता तुमचं बऱ्याचदा सगळ्यांचा काही ना काही कारणाने आपला सरकारी यंत्रणांशी संबंध येतो आणि मी जसं म्हटलं ना, की खूपदा तुम्हाला वाटून गेलं असेल, की मी इथे हवं होतं, मी काय केलं असतं. तर हेच करताना बऱ्याच लोकांकडनं एक नेहमी बघा, की काय करायचं हे शिकायला मिळालं नाही तरी काय करू नये हे आपल्याला शिकायला मिळतं. तर हे सुद्धा शिकता आलं पाहिजे. म्हणजे अशी कित्येक व्यक्तिमत्व असतात, की तुमच्या म्हणजे आपण फक्त राग करत असतो, की कसलं हे किंवा हे असेच वागतात, हे तसेच आहेत. पण आपण घेत काही नसतो. तर घ्यावं काय लागतं त्यांच्याकडनं, की हे असं आपण कुणाशी वागायचं नाही. तर ही तुमची निरीक्षण क्षमता पाहिजे आणि या पद्धतीने तुम्ही स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे. आता सध्या कोविडच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पाहत असाल, की बदल्या चाललेल्या ऑफिसर्सच्या IAS लेव्हलच्या म्हणजे प्रामुख्याने महानगरपालिकांच्या किंवा काही ठिकाणी झालेलं चांगलं काम जिल्हाधिकाऱ्यांकडून असेल, पोलीस ऑफिसर्स कडनं असेल, तर याच्यातनं तुम्हाला बरचसं बघायला मिळेल, की काय क्वालिटीज आहेत त्या ऑफिसरमध्ये, ते कसं करतात आणि तुमच्या लक्षात येईल, की त्यांचे जर कधी तुम्ही व्याख्यानं वगैरे ऐकली अशी, तर तुमच्या लक्षात येईल, की असेच आपल्यासारखेच कॉमन ह्याच्यातनं ते गेलेले असतात. म्हणजे सर्वसाधारण मी पण एकदम शेतकरी कुटुंबातनं आलेली, एकदम छोट्याशा ग्रामीण भागातनं आलेली आहे मी. आणि हे आपण अचीव्ह करू शकतो. म्हणजे शक्यतो काय होतं, की ग्रामीण भागातल्या मुलांना पहिल्यांदा थोडंसं हीच भीती असते, की म्हणजे काहीतरी अवघड आहे आणि हे आपल्याला जमेल की नाही. तर हे असं नसतं. हे शेवटी अभ्यास आहे, तुमचं डेडिकेशन आहे आणि हे जर तुम्ही केलं, तर तुम्ही ते 100% अचीव्ह करू शकता. त्याच्यामुळे पहिल्यांदा हे डोक्यातनं काढून टाका. कुणालाही जर वाटत असेल, की जे नव्याने देणार आहेत. मी जसं म्हटलं ना, की फर्स्ट इयर, सेकंड इयरचे बरेच विद्यार्थी येतात. की ऑफिसर्सकडे बघितलं किंवा IAS, IPS लोकांचं तुम्ही काही टीव्हीवर इकडे-तिकडे मुलाखती पाहिल्या, अरे हे इंग्लिश बोलतात, हे असे राहतात, मग हे आपण असे बनू का? तर हे सगळं होतं. काही एफर्ट्स आपण घ्यायचे, काही आपल्याला ट्रेनिंगमध्ये शिकवलं जातं. पण तिथपर्यंत जाताना आपल्याला बेसिकली वाटलं पाहिजे, की आपल्याला बदलायचंय किंवा आपल्याला डेव्हलप करायचंय. बदलायचं म्हणण्यापेक्षा डेव्हलप करणं हा महत्वाचा शब्द आहे याच्यामध्ये, योग्य शब्द आहे रादर. तर हे ज्या वेळेला तुम्ही कराल, त्यावेळेला तुम्हाला सगळं सोपं वाटायला लागेल. म्हणजे माझ्या बेसिक मी म्हटलं ना, की हे खूप जनरल सेशन घेतलेलं आहे मी. पण ह्याचा माझा उद्देशच हा आहे, की एकतर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आला पाहिजे. कारण मी म्हटलं ना, की बरेच जणांनी होप सोडून दिलेत, की आता सप्टेंबरला पण परीक्षा होती की नाही माहित नाही. मग नाही झाली तर ज्यांची बरेच वर्ष गेली ते काहीतरी वेगळ्या विचारांमध्ये चाललेत, की आता करायचं काय? परत नवीन बिझनेसेस किंवा काही ऑप्शन स्वीकारावे तर तशी सध्या बाहेर परिस्थिती नाहीये. MPSC मध्ये कुठल्याही परीक्षा देताना हे नेहमी सांगितलं जातं, की सेकंड करियर ऑप्शन रेडी ठेवा. म्हणजे एका सर्टन स्टेज नंतर म्हणजे मी जसं सांगितलं ना, की स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करून एखादा टक्का असं होऊ शकतं, की कदाचित नाही होते. माहिती नसतं रिझन काय त्याचा. अशी पण तुम्ही खूप लोकं बघितली असतील, की हुशार आहेत पण नाही झालेले पास. तर अनफॉर्च्युनेटली असं होत असेल, तर एका सर्टन स्टेज नंतर थांबता यायला हवं इथे. म्हणजे तुम्ही 10 वर्ष, 12 वर्ष परीक्षा देताय आणि मग तोपर्यंत बाकीचे आपले इतके वर्ष वाया जातायत. आपली उमेदीची वर्ष वाया जातायत. कदाचित दुसरंही चांगलं करियर ऑप्शन असू शकतो. तर ह्याही आपल्याला नेहमी बॅक ऑफ द माइंड विचार ठेवावा लागतो. म्हणजे तुम्ही असं नाही करू शकत, की हे म्हणजे हे. असं केल्या म्हणजे फार रेअर केसेस आहेत, पण असं झालंय, की खूप फ्रस्ट्रेशन आलं शेवटी, की एज बार झाला आणि आता हातात काहीच नाहीये. तर रॅशनल राहा. म्हणजे आता लास्ट इयर झालंय किंवा ज्यांनी दिली आधी परीक्षा, पण आता मी म्हटलं ना, की आता आपण म्हणजे माझा बेसिकली मला रोल असा ठेवायचा, की ॲज अ टीम आपण ॲज अ टीम, की मी जसा माझ्या ग्रुपचा मी अभ्यास करत होते, मी मोटिव्हेट करायचे बाकीच्यांना मी अभ्यास करताना त्याच पद्धतीने तुमच्या बरोबर राहून तुमच्याकडनं करून घ्यायचा अभ्यास किंवा तुम्हाला कंटिन्युअस दिशा देत राहायचं. पण ह्याच्याही पलीकडे जाऊन जर अनफॉर्च्युनेटली काही नाही झालं, तर तुमचे जे काही बेसिक स्किल असतील किंवा तुम्हाला जे काही करता येत असेल, कोणतंही करिअर असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, तर त्या गोष्टी तुम्ही आवर्जून करू शकता. तर हे पण एक बॅक ऑफ द माइंड नेहमी ठेवा. पण सेकंड ऑप्शन नेहमी असं ठेवा, मेन ह्याच्याकडे दुर्लक्ष होईल. घरच्यांनी काहीतरी तयारी करून ठेवलेली आहे, मला काही धडपड करायची नाहीये.
आणि मग मी नाही पास झालो तर आहे माझ्याकडे ऑप्शन. या पद्धतीने बघू नका ह्याच्याकडे. इथे डू ऑर डाय झालंच पाहिजे. म्हणजे इथे असं रिग्रेट नाही पाहिजे की मी थोडंसं कमी पडलो कुठे, या पद्धतीने झालं नाही पाहिजे. म्हणजे आता हा जो मी आता म्हणजे मला बोलता बोलता एकदम आता ही गोष्ट लक्षात आली की मी म्हटलं रिग्रेट नाही पाहिजे. हे कधी होतं की तुम्ही खूप सिस्टमॅटिक आणि सगळं नीट नेटकं आणि व्यवस्थित अभ्यास केलाय तरी नाही झालं तर रिग्रेट हा शब्द येतो बघा. अदरवाईज रॅन्डमली अभ्यास केला आणि परीक्षा क्वालिफाय नाही झालं तर तेव्हा रिग्रेट असतो का कधी? तुम्ही असं विचार करून बघा बरं. प्रत्येक वेळेला परीक्षा जर डिस्क्वालिफाय झाला असला तर मॅक्सिमम वेळेला कुठल्या तरी गोष्टीला फक्त आपण ब्लेम केलेलं असतं. असं खूप कमी वेळा होतं की मी खरंच खूप व्यवस्थित केलंय, मी खरंच सगळ्या नोट्स काढल्यात, क्वेश्चन पेपर जर बघितला तर ह्यातलं 70-80% माझ्या नोट्स मध्ये आहे, हे माझ्या वाचण्यातनं गेले, मग नक्की कुठे काय चुकलं. ही फेज खूप कमी वेळा येते. तर इथपर्यंतच्या लेव्हलला आपण अभ्यास करणं आवश्यक आहे. तर आपल्याला याच्यामध्ये क्वालिफाय होणं म्हणजे याला पास नापास हा शब्द वापरला जात नाही. क्वालिफाय होणं किंवा डिस्क्वालिफाय होणं असा शब्द वापरला जातो स्पर्धा परीक्षांमध्ये. तर क्वालिफाय होणं आपल्याला सोपं जातं. तर या पद्धतीने हे प्लॅनिंग करायचं सगळ्यांनी. आणि आता म्हणजे एक बेसिक मी एक 5-7 मिनिटं अजून काही तुम्हाला जनरल गोष्टी सांगते, मग तुमचे प्रश्न असले तर मला विचारा. म्हणजे मी सुरुवातीला बरेचसे जण नंतर जॉईन झाले. सुरुवातीला फक्त मी ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या की सब्जेक्ट वाईज तुम्हाला गाईड करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. एक दिशा देणं. जे सिरियसली अभ्यास करणार आहात ते इथून पुढच्या सेशन्सला जॉईन व्हा. याच्यामध्ये आमचं कुणाचंही आर्थिक कुठलाही उद्देश नाहीये. फक्त तुम्हाला गाईड करत राहणं, मोटिवेट करणं आणि तुम्ही पास होऊन खरोखर तुमच्या समोर आमच्यासारखे खरोखर असं वाटतं की चांगले ऑफिसर दिसले तर तुम्हाला हे पण वाटलं पाहिजे की यांच्यासारखं आपण होऊयात. म्हणजे कामही चांगलं केलं पाहिजे आणि आपण समाजासाठी जे काही करू शकतो त्या गोष्टी पण केल्या पाहिजेत. अशा पद्धतीने तुम्ही बनावं, याच्यासाठी पण हा थोडासा प्रयत्न आहे. तर हे जे विषयाचे फॅकल्टीज आहेत हे येतील. करंट इव्हेंट आणि सी सॅटचं जे आहे ते थोडेसे लवकर सेशन्स ठेवायचा प्लॅन आहे. म्हणजे मे बी या संडेलाच करंट इव्हेंटचं सत्र होईल. ते आता तसं तसं तुमच्या मोबाईल नंबरवर वगैरे तुम्हाला येईल. 1-1 तासाचे, 1.5 तासाचे असे फक्त आपण सत्र ठेवूयात. तर पुढचा 1 महिना वगैरे जो काय हातात आहे तर करंट इव्हेंट आणि सी सॅटला मोस्टली तुम्हाला प्रॅक्टिस आणि अभ्यास करायला पुरेसा वेळ मिळेल. बाकीच्या विषयांचे पण फॅकल्टीज एक आठवड्यातनं 1 किंवा 2 सेशन्स होऊन तुम्हाला साधारण एक या मंथ एंड पर्यंत सगळ्या विषयांचं ओरिएंटेशन किंवा महत्वाचं काय आणि असं सांगितलं जाईल. आणि तुम्ही एक करू शकता की मीन व्हाईल तुमचा जर अभ्यास झालेला असेल त्या विषयाचा व्यवस्थित तर तुमच्या काही शंका तुम्ही त्या फॅकल्टीजला किंवा असं काही सांगा तर तुम्ही त्या फॅकल्टीजला ते प्रश्न विचारू शकाल. म्हणजे ते प्रश्न विचारायला मिळावेत म्हणून तुम्ही बरेचसे विषय संपवून टाकू शकता व्यवस्थित भरपूर अभ्यास करून. या पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. याच्यानंतरही तुमचं जर काही सजेशन्स असतील की थोडंसं हे हवंय किंवा अशा पद्धतीने घेऊयात. मी जसं म्हटलं ना की आजचा मॉक खूप डिस्क्रीट आहे. म्हणजे आजचे सगळे परीक्षा देणारे नाहीयेत इमिजिएट. ह्याच्यामध्ये काही जण असे असू शकतात की आम्हाला प्रॉपर विषय शिकायचे. तर तसं आपल्या फेसबुकच्या ग्रुपवर असेल किंवा मग जो तुमच्याकडे आज जो ऑफिशियल नंबर आलेला आहे त्या नंबरवर तुम्ही तसं कळवत जा. त्या पद्धतीने तुमच्या ज्या सूचना आहेत त्या सूचनांचा पण विचार करू नक्कीच आम्ही आणि त्या पद्धतीने तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करत राहू. पण तुमच्या प्रश्नांच्या आधी परत एकदा मी हे सांगते की आज सांगितलेले मी ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या मी किंवा खरोखर ज्यांनी खरंच खूप एफर्ट्स घेऊन चांगला अभ्यास करून जे अधिकारी झाले त्या सगळ्यांनी ह्या फॉलो केलेल्या असतात. म्हणजे असं अजिबात ह्याच्यामध्ये पुस्तकी काही नाहीये की आम्ही कुठेतरी वाचलं आणि तुम्हाला फक्त नाही का की भाषणं द्यायची आहेत म्हणून सांगतो. ह्याच्यातली प्रत्येक गोष्ट फॉलो केलेली असते. म्हणजे माझा तर स्वतःचा 10 वर्षानंतरचा मी दिलेल्या परीक्षेचा जो एक्सपिरियन्स आहे तो मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांशी ऑलरेडी शेअर केलेला आहे. तो पुढच्या एखाद्या सत्रामध्ये मी शेअर करेन आणि म्हणजे ओव्हरऑलच की प्रिलिम्स मेन्सचे टप्पे काय होते, त्याच्यामध्ये मला अडचणी कशा आल्या होत्या, मी कशी मात केली किंवा मी अभ्यास कसा केला, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मी याच्या नंतरच्या एखाद्या सेशन मध्ये तुमच्याशी नक्की बोलेन कधीतरी. तर आता तुमचे जर काही शंका असतील तर विचारा. तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जरी दिलं सॉरी आलंय कोणाचा आवाज येत नाहीये का? येतोय.
त्यांना एकट्याला येत नाही मग त्याच्यामुळे. कुणीतरी एक अनम्यूट करून फक्त येतोय मॅम आवाज? येतोय ना? कुणीतरी चॅट मध्ये टाकलंय येतोय म्हणून मॅडम, ठीक आहे. येतोय. ओके. काही प्रश्न आहे कुणाचा? चॅट अनम्यूट करा. कदाचित तुम्ही बोलायचा प्रयत्न करत असाल आणि ते म्यूट असल्यामुळे मला ऐकू येणार नाही. तर अनम्यूट करा आधी ज्याला प्रश्न विचारायचा आहे ते आणि मग हॅलो विचारा. मॅडम. हा हा मॅडम, ते क्वेश्चन होता करंट अफेअर विषयी. हा करंट अफेअरची आता सध्या इकडे गावाकडे असल्यामुळे तयारीला त्याचे मटेरियल भेटत नाहीये. त्याचं बरं. थोडं मॅनेजमेंट कसं आणि कुठून मटेरियल भेटेल का आपल्या लेक्चर मधून कसं सगळं? तुमचं नाव काय आहे? मी कुंदन बोलतोय मॅडम. अच्छा, कुठून बोलताय? अच्छा, अहमदनगर डिस्ट्रिक्ट. कुंदन आपलं माझे आपण मामा आहे या ना, न्यायाधीश सावंत साहेब, त्यांनी तुमचा बरं. रेफरन्स दिलता. अच्छा, बरं बरं. आपण काय केलं, या संडेलाच ठेवलेलं आहे करंट इव्हेंटचं लेक्चर. हा. तर तुम्हाला त्या दिवशी म्हणजे तुमची जी सत्र होतील त्या सत्राला मी स्वतः पण अटेंड करणार आहे प्रत्येक लेक्चर. तर ती फॅकल्टी पण तुम्हाला त्या वेळेला सांगेल काय करायचंय. पण अदरवाईज त्याच्याही नंतरचे काही प्रश्न असतील तर मी पण त्याची उत्तर देईल. म्हणजे आता हार्डली 3-4 दिवस राहिलेत. तोपर्यंत तुम्ही थोडासा बाकीच्या विषयांचा अभ्यास करा आणि मग आपण संडेला तुम्हाला तुमचे 100% सगळ्या शंकांचं निरसन होईल करंट इव्हेंटच्या. हो चालतंय. ठीक आहे. आणि मॅडम आणखीन एक टाइम, आता जीएसचा पेपर मी रोज सोडवतोय, सीसॅटचा पेपर रोज सोडवतोय, परत मॅथ वगैरे टाइमचं नियोजनच होत नाही. म्हणजे दोन्ही पेपर अनालायसिस वगैरे तेवढं टाइम पण पुरत नाही. त्याचं थोडं टाइमचं मॅनेजमेंट सांगताल का? फक्त प्रॅक्टिस करावी लागेल कुंदन. म्हणजे एक कसं होतं बघा की आपण काय करतो की एखादं गणित सोडवतो ना पहिल्यांदा, त्यावेळेला आपल्याला थोडा जास्त वेळ लागतो. नेक्स्ट टाइम म्हणजे एक सिंपल अगदी घ्या तुम्ही की काहीतरी आपण मेंटल ॲबिलिटी मधलं एखादं छोटं, तर फर्स्ट टाइम आपल्याला थोडा वेळ लागतो. त्याच प्रकारची आपण 5-10 गणितं सोडवली की आपल्याला एकदम त्याचं टेक्निक पटकन लक्षात यायला लागतं. तर त्याच पद्धतीने हे आहे. मी जसं म्हटलं ना की ते जे 7 सब टॉपिक्स दिलेले आहेत ना सीसॅट मध्ये, तर रोज काय करायचं की एक 1-1.5 तास त्याच्यासाठी ठरवूनच ठेवायचं आणि प्रत्येक प्रकारामधले 2-2, 3-3 प्रश्न सोडवत राहायचे. तुमच्या स्वतःच असं लक्षात येईल की म्हणजे 1 महिना आता जर परीक्षेचा पुढचा आपण गृहीत धरला की 1 महिना रोज प्रॅक्टिस करायची, तर आज जर एक प्रश्न सोडवताना 1 ते 1.5 मिनिट लागत असेल ना, तर तो 40 सेकंदापर्यंत तुमचा एवढी सतत प्रॅक्टिस केली तर होईल. म्हणजे सीसॅटच्या बाबतीत प्रॅक्टिस सोडून दुसरं काहीच उत्तर नाहीये त्याला. आणि सीसॅटचे जे फॅकल्टीज म्हणजे 2 किंवा 3 वेगवेगळे फॅकल्टीज आहेत, ते जे सीसॅट बद्दल बोलतील, त्यातले एकेका स्पेशलायझेशन बद्दल. तर मग ते टेक्निक्स काही असले तर ते तुम्हाला सांगतील. म्हणजे एक सर्टन टाईपचे काही गणित असतात आणि त्याच्यासाठी टेक्निक डेव्हलप झालेले असतात. तर ते जे टेक्निक्स आहेत ते तुम्हाला सांगतील. तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि मी म्हटलं म्हणूनच की येत्या संडेला तर करंट इव्हेंटचं फायनल झालेलं आहे. पुढच्या 1-2 दिवसात सीसॅटचं सेशन होईल असं मी बघते. म्हणजे तुम्हाला 1 महिना जो आहे तो पूर्णपणे त्याची प्रॅक्टिस करता येईल. हो चालेल. ठीक आहे. थँक्यू. येस. अभिजित भस्मेत सुंदर मार्गदर्शन. थँक्यू अभिजित. अजून काय आहे? पुस्तकं विचारलेत. गॅलेक्सी J8 नाव कोणी आलेलं नाहीये. तर पुढच्या वर्षी अभ्यास सुरू करा. या वर्षी अभ्यास सुरू करायचा लास्ट इयर. आणि पुस्तकांची लिस्ट मी तुमचे जे नंबर सगळ्यांचे आलेले आहेत ना, त्याचा एक ग्रुप फॉर्म करते आणि त्याच्यावर मी पुस्तकांची लिस्ट शेअर करते सब्जेक्ट वाईज. ठीक आहे. कोण आहे गॅलेक्सी J8? मिथिलेश, खूप छान मार्गदर्शन. थँक्यू. अजून काही प्रश्न? अमोल कडू सर आहात का तुम्ही? कडू सर नाही आहेत का? स्नेहल, काही प्रश्न आहे? हँड रेज केलाय स्नेहलने. छान वाटतंय मला तुमचे कमेंट्स वाचून. संतोष, करंट अफेअरचं बुक जे मटेरियल आहे ते सगळं संडेला तुम्हाला क्लिअर होईल. आणि मी सगळ्यांना एक कॉमन बेसिक पुस्तकांची जी लिस्ट आहे ना ती शेअर करते. आदित्य,
थँक्यू. अच्छा, कडू सर बोलू शकताय का? हॅलो. हा सर. हा मॅम, आवाज येतोय का? वेलकम सर, वेलकम. हा. ऐकतायत सगळेजण. गुड अमोल इव्हनिंग कडू मॅम. गुड सर इव्हनिंग. आहेत. हा, गुड गुड इव्हनिंग इव्हिनिंग मॅम. सर. मगाशी तुम्ही होतात का तेव्हा मी इंट्रोडक्शन सांगितलं होतं. हा हा, नाही नाही, मी 10 तर मिनिटानंतर आलो मॅम. त्याच्यानंतर अच्छा. बॉसचा फोन होता. ओके. अच्छा. ओके सर. सर हा. मी सगळ्यांसाठी सांगते की अमोल कडू सर आलेत. सर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला आहेत, ITO. सर भूगोल विषय शिकवतात आणि खूप सुंदर शिकवतात. म्हणजे सर ज्या वेळेला तुम्हाला भूगोलचं गायडन्स करणार आहे सर, त्यावेळेला मी पण ऐकणार आहे, कारण माझा भूगोल जरा कच्चा आहे. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. येस. चालेल सर. म्हणजे सगळेजण आहेत हे, तर मग आपण प्लॅन करूयात सेशन. निश्चित निश्चित निश्चित. येस सर, येस सर. थँक्यू सर, वेळ काढल्याबद्दल तुम्ही आज. ओके ओके सर. हॅलो मॅम, गुड इव्हनिंग. मी भुवन पाटील. हा. मॅम, आताशी मी SY ला आहे मॅम. सो हाऊ डू आय स्टार्ट मॅम? की आता म्हणजे स्टार्टिंग कसं काय करू MPSC ची एक्झामची तयारी? आता मी जसं बऱ्याचदा म्हटलंय ना, की आज असे खूप वेगवेगळी लोक आहेत ह्याच्यामध्ये. हो. तर एक काय करा, की जे सेकंड म्हणजे ज्यांनी एकदाही अटेम्प्ट दिलेला नाहीये परीक्षेचा आणि ज्यांना सुरुवातच करायची आहे ना, ते एकदा जस्ट मला असं वाटतं, की तुमच्या सगळ्यांकडे मोबाईल नंबर आलाय आज, बरोबर आहे? तर या एकदा मॅम. मला फक्त मेसेज करा, की तुम्ही मग काय करते मी एक तासाचं एक सेशन ठेवते, की ज्यांना पहिल्यापासून सुरुवात करायची आहे. म्हणजे काय होतं माहितीये का, की बेसिक तयारीसाठी जर मी आज सांगायला गेले ना, तर वेळ पण पुरेसा नाही आणि यातले बरेचसे विद्यार्थी ऑलरेडी परीक्षा देत आहेत. तर मग ते त्यांच्यासाठी म्हणजे फारच त्यांना त्याची गरज आत्ता नसेल, की सुरुवातीपासून कसं करायचं. तर मला जस्ट ग्रुपवर आहे ना तुम्ही टाका, की फर्स्ट सेकंड इयरला आहात आणि आता सुरुवात करायची आहे. तर असा एक छोटा जरी ग्रुप झाला अगदी 5-10 जणांचा, तरी सुद्धा मी तुमच्यासाठी एक 2-3 दिवसामध्ये लगेच अरेंज करते. आणि तेवढ्याच जणांना मग मी अगदी ABC पासून सांगते, की सुरुवातच करायची आहे, तर मग अभ्यासाचं कसं करायचं आपण पॅटर्न. ठीक आहे? शुअर मॅम. ओके मला थँक्यू. मेसेजवर नक्की कळवा. WhatsAppला तुम्हाला जे मेसेजेस आलेत ना, त्याच्यावर फक्त कळवा तुम्ही. त्याची सगळ्याची नोंद घेतली जाईल. ओके शुअर मॅम. थँक्यू सो मच मॅम. नंबर दिलेला आहे चॅटमध्ये. तो नंबर आलेलाच आहे सगळ्यांकडे, पण बघा. ठीक आहे मॅम, मी सेव्ह करून घेतो मॅम. ओके. येस. थँक्यू ओके. सो मच मॅम. थँक्यू लौकिका. थँक्यू अंजुम. अजून काही वेगळा प्रश्न? तुमच्यापैकी बऱ्याच म्हणजे बरेच नाही, काही 1-10% असे असतील विद्यार्थी की मी ओळखतीये, संपर्कात असतात पण आणि रागवत पण असते सगळ्यांना, की अजून पास का होत नाहीये. पण आता म्हणजे सिरियसली मी सांगते, की तुमच्याकडनं कमिटमेंट हवी आहे सगळ्यांकडनं, की म्हणजे एक खरंच मला असं काही माझं फार मोठेपणा सांगायला जायचं नाहीये, पण हे खरंच खूप हेक्टिक आहे, की वर्क फ्रॉम होम. आज माझी ऑफिस ऑर्डर होती. मी ऑफिसला जाऊन आले. त्याच्यानंतर तुमचे जे सगळ्यांचे माझ्याकडे लिस्ट आली, त्या सगळ्यावर सगळ्यांना मी कम्युनिकेट केलं. तर पण मी असं आधीच सांगितलं ना, की खरंच खूप मला मनापासून वाटतं. कारण मी सुद्धा इतक्या छोट्या खेड्यातनं आलेली आहे आणि आल्यानंतर मला काय स्ट्रगल करावी लागली होती ह्याचं मला पूर्ण कल्पना आहे. म्हणजे ज्या वेळेला क्लासची फी द्यायची होती मला, त्यावेळेला मला ती देणं शक्य नव्हतं. तर मला ॲफिडेव्हिट वगैरे करावं लागलं होतं. आणि मग मला ऍडमिशन मिळालं होतं. म्हणजे मला असं म्हणजे काही गोष्टी आपल्याला नेहमी त्रास देतात, की हे असं का? म्हणजे ही अशी का परिस्थिती आहे सगळी? त्याच्यामुळे मी म्हटलं ना, की इथे आम्ही सगळेजण तुमच्यासाठी कुठलाही कमर्शियल हेतू न ठेवता, जे तुमच्यासाठी सेशन्स घेणार आहेत ते काम करणार आहेत. बऱ्यापैकी आम्ही जे काम करतोय हे सगळे मी म्हटलं वर्क फ्रॉम होम असेल तरी राज्य सरकारला आवश्यक असणाऱ्या सेवांमधलीच आमची कामं सुरू आहेत. रेव्हेन्यू ज्या डिपार्टमेंटमधनं येतो त्याच्यामुळे कामं खूप आहेत, पण तरीही हा वेळ देतोय. त्याच्यावर असं तुम्हाला कमिटमेंट वाटली पाहिजे, की अरे आता आपण पण केलं पाहिजे. म्हणजे आता आपल्यासाठी हे लोक स्वतःहून पुढे आलेत, तर मग आपली पण जबाबदारी आहे, की आपण आपले रिझल्ट देणं. असं मला तुमच्याकडनं कमिटमेंट हवी. आणि तुम्ही त्या याच्याद्वारे संपर्कात राहू शकता सातत्याने. मला उद्या कळवा क्लास टाइम टेबल आणि गोल सेट कुणी केले, की आता चला ऐकलं इकडनं सोडून दिलं आणि बघूयात आता. म्हणजे आता आज झोपू, उद्या बघू, असं होऊ नये.
म्हणजे उद्याचा जो दिवस आहे तो किती वाजता सुरू करायचा आणि उद्याचा विषय कुठला घ्यायचा या पद्धतीचं आज टाइम टेबल करूनच तुम्ही झोपलं पाहिजे. आणि मग मग तुम्ही बघा की ज्या वेळेला तुम्ही म्हणजे ह्या गोष्टी सुरुवातीला त्रासदायक वाटतील, पण ज्या वेळेला तुम्ही त्या आत्मसात करायला लागाल ना, त्यावेळेला तुम्हाला त्याच्यातला आनंद समजायला लागेल की खरंच ज्या दिवशी अभ्यास खूप होतो ना, तुम्ही कधी बघा की अभ्यास जर झाला नाही ना, आपण टाइमपास करतो, एखादा सिनेमा बघतो, वेब सिरीज बघतो आणि मग काय होतं की नंतर वाईट वाटतं, वेळ वाया घालवला. पण हेच उलटं बघा की एखाद्या वेळेला बसावंसं वाटत नसतं, पण तरी पण आपण अभ्यास करत बसतो. अशी छान लिंक लागते आणि 2-3 तास अभ्यास झाला की मग आपण आपल्याला असं छान वाटतं. तर एक सॅटिस्फॅक्शन असतं. तर ते मिळवण्यासाठी आणि आपल्याला काही जे अचीव्ह करायचे लाईफमध्ये त्याच्यासाठी तुम्ही आज सगळ्यांनी टाइम टेबल आणि गोल सेटिंग आणि मग मला कळवा उद्या की हा आमचं झालेलं आहे, आम्ही अभ्यास सुरू केले आणि स्टेप बाय स्टेप आम्ही ते तुम्हाला असे कंटिन्युअसली अवेलेबल असू. आपण साधारण 1-1.5 तासापर्यंतचं सत्र ठेवत जाऊ, म्हणजे जास्त वेळही जायला नको. पण आपण करूया. हॅलो मॅम, हा मी पल्लवी आव्हाड. हा पल्लवी. मॅम, तुम्ही नेहमीच इन्स्पायर करत असतात. तर तुम्ही जे म्हणालात की कमिटमेंट हवी आमच्याकडून तुम्हाला, हा हा की यावर्षी आम्ही चांगलं तुम्हाला मार्क्स मिळवून दाखवू किंवा पोस्ट काढून दाखवू, तर आम्ही Yes. आमचं 100% ह्यावेळेस देऊ. आणि Good, जेव्हा पल्लवी. डिसअपॉइंट होऊ आम्ही किंवा थोडंसं निराशा येईल, तुम्ही आहातच गायडन्स करायला आम्हाला, त्याची खात्री आहे. नक्की नक्कीच. थँक्यू सो मच मॅम. पल्लवी पल्लवी पोस्ट हवी आहे तुझ्याकडनं यावेळी कंपल्सरी. येस मॅम, येस. नक्की. येस. थँक्यू. ओके. ऑल द बेस्ट. थँक्यू. दिव्या दिव्या आहे का? हॅलो मॅम. हा दिव्या ना? डिस्टर्बन्स खूप आहे. कशामुळे? ज्यांनी अनम्यूट केले ते जरा 5 मिनिटासाठी बाकीचे म्यूट करा ना जरा, जे बोलत नाहीयेत ते, त्याच्यामुळे क्लॅरिटी गेली आवाजाची. हा दिव्या. हॅलो. आहे दिव्या? नाहीये, बहुतेक डिस्कनेक्ट झालं. ताई वाकचौरे आहेत मॅडम? आवाज नाही येते मला. ठीक आहे, अजून काही? आमची अभ्यास करायची तयारी आहे, पण एमपीएससी ची तयारी आहे का वेळेवर एक्झाम घ्यायची? हे मी मगाशीच सांगितलं होतं की एमपीएससीच्या पद्धतीने जाईल, आपल्या हातात फक्त अभ्यास करणं एवढंच आहे. आणि हा प्रॉब्लेम या वर्षी झालाय. म्हणजे मी जसं म्हटलं ना की आपण आपल्या फेल्युअरला बऱ्याचदा एक्सक्युजेस देत असतो. मग मागची काही वर्ष 2-3 वर्ष एमपीएससीने एकदम वेळेत टाइम टेबल फॉलो केलं, त्या वेळेला पास का झालो नाही आपण, ह्याचं पण आत्मपरीक्षण करायला हवंय. बरोबर आहे ना? म्हणजे ह्या वर्षी फक्त एमपीएससी परीक्षा घेत नाही म्हणून आपण असं म्हणू शकत नाही, असा प्रश्न आलाय. तर एमपीएससी परीक्षा घ्यायची तेव्हा घेईल, पण आपण पास का नाही झालो आतापर्यंत, हा पण एक प्रश्न आहे. त्याच्यामुळे आता चांगला अभ्यास करायचा. मग आता असं झालं पाहिजे की आता खूप वेळ मिळालाय आणि आता पोस्ट मिळायलाच हवी, असंच झालं पाहिजे आता. ठीक आहे पप्पू. खूप जणांचं अनम्यूट झालंय, परत जरा म्यूट करा ना. म्यूट ऑलच. अंजुम, काही प्रश्न आहे का? ठीक आहे. हॅलो.
स्पेशल शेअर करीन की हे कसं होतच, की तुम्ही ठरवलं की या गोष्टी होतातच. तर या पद्धतीने आता अभ्यासाला लागा. उद्या मला कळवा कोणी कोणी टाइम टेबल आणि गोल सेटिंग केलंय आणि मिळून अभ्यास करूयात. मी पण तुमच्या बरोबर परत एकदा सगळ्या फ्लो मध्ये येतेय. पण यावर्षी पोस्ट मिळवायची. आज लिहून ठेवा कुठलं पद मिळवायचंय ते तुमच्या समोर आणि त्या दृष्टीने सगळे तयारी करा. ठीक आहे. खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना मनापासून. हेल्दी राहा, सेफ राहा, घरी राहा आणि छान अभ्यास करा. ठीक आहे. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू मॅडम. मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. टेक केअर. थँक्यू मिस. चलो थँक्यू. बाय. थँक्यू मॅम. बाय. येस बाय 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 बाय. 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 भेटू लवकरच. लौकिका पोस्ट हवी आहे यावर्षी. शुअर. हो नक्की. आता तुम्ही सोबत आहात ना. येस नक्की. चल ऑल बाय. बाय.